वेलकम ऑल ऑफ यू. वेलकम टू द PM इन्स्टिट्यूट ऑफ एक्सलन्स. पहा, आज GS1 आणि GS2चे पेपर संपले, राईट. सो व्हॉट इज द वाइब्स. ठीक आहे, मी सुरुवातीपासून सांगत होतो की मार्केटमध्ये जे काही बरेचसे एक्सपर्ट आहे सो कॉल्ड आत्तापर्यंत ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये एक्सपर्ट असणारे, राज्यसेवा आयोगाला MPSCला चांगल्या प्रकारे घोळून पिलेले, ओळखलेले बरेच जण, त्यांचं असं ओपिनियन होतं की सुरुवात आहे, बरंचसं आयोगाला माहिती नाही आहे, सो क्वेश्चन फार अगदी सिंपल साध्या स्वरूपाचे असतील, फार काही डिफिकल्ट लाईनवरती क्वेश्चन असणार नाही. GS1चा पेपर पाहिला तर थोड्याफार प्रमाणात तुम्हाला दिसून येईल काही कन्व्हेन्शनॅलिटी आहे, ज्याला पारंपरिकता म्हणतो, काही ऑब्वियस क्वेश्चन्स आहेत. उदाहरणार्थ वारकरी संप्रदायाचा प्रश्न ऑब्वियस प्रश्न नाही, विचारला जाणार होता. महाराष्ट्राची संस्कृतीवरतीच प्रश्न विचारला जाणार, कारण का तुम्हाला स्कोप तेवढाच आहे हे अंडरस्टँडिंगवरून समजून येतं की GS1मध्ये जर आर्ट अँड कल्चर वनमध्ये आपल्याला क्वेश्चन विचारायचा आहे तर डेफिनेटली तो महाराष्ट्राच्या संस्कृतीबद्दल विचारला जाईल, कारण महाराष्ट्राची संस्कृती ही आमापे अफाट आहे, राईट. सो वर्ल्ड हेरिटेज साईट्स असू द्या, वारकरी संप्रदाय किंवा पंथ असू द्या, भक्ती मुवमेंट असू द्या, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील किल्ले असू द्या, सो हे तुम्हाला लॉजिकली समजून सांगते की महाराष्ट्राच्या स्पेसिफिक इतिहास लिहिणं सोपं आहे. कदाचित महाराष्ट्राच्या स्पेसिफिक जॉग्राफीवरती पण क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे आणि पॉसिबल आहे. इवन सोशल इश्यूमध्ये सुद्धा मी हिंट देताना, जो की मी सब्जेक्ट शिकवत नाही पण हिंट दिली होती की इथे पॉसिबिलिटी आहे की जे अर्बनायझेशन रिलेटेड क्वेश्चन्स असतील ते महाराष्ट्राच्या संदर्भात असू शकतात. हां, डायरेक्टली मुंबईच आणि तोच क्वेश्चन असा प्रेडिक्ट केलेला नव्हता, मी ते खोटं बोलणार पण नाही. बट पॉसिबिलिटी ही असू शकते ना की पुणे IT सेक्टर, ऑटोमोबाईल सेक्टर का इथून पुण्यातून रिट्राईव्ह होते, पुण्यानंतर टायर 3 सिटीज कशात निर्माण होतात, ते पेरिफेरलला पुण्याच्या कशा प्रकारे इंडस्ट्रियल सिटीज निर्माण होतात, ते शिक्रापूर असू द्या, इकडे चाकण असू द्या, ठीक आहे, मोशी असू द्या, या साईडला पेरिफेरल सिटीज, इंडस्ट्रियल सिटीज, या टाईपचं क्वेश्चनचं मी प्रिडिक्शन केलं होतं आणि येत होतं. आता काय झाले बघा, मी 2 मिनिटं त्याच्यासाठी घेईल आणि त्यानंतर मग आपल्या डिस्कशनकडे वळणार आहे. आजच्या GS2च्या डिस्कशनपेक्षा मोर ऑफ आज आपण इंट्रोडक्शन घेणार आहे की आज पेपर कसा होता, फील गुड, काय अनालिसिस घ्यायचं, व्हॉट आर द टेक पॉईंट्स शुड वी कन्सिडर फॉर द नेक्स्ट एक्झाम, की पुढे येणाऱ्या परीक्षेसाठी कशा पद्धतीने आपण याच्यातून फायदा घेतला पाहिजे, काय ॲनालिसिस घेतलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की क्वेश्चन हे स्ट्रेट फॉरवर्ड नसणार आहेत. ठीक आहे, स्ट्रेट फॉरवर्ड म्हणजे काय की जर कोणी क्लेम करत असेल, इन्क्लुडिंग मी, हां ऑब्व्हियसली काही क्वेश्चन असणार जे प्रिडिक्शन करून आपल्याला अंदाज बांधता येतो, की स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन म्हणजे काय, हा माझ्या टेस्टमधील क्वेश्चन आहे आणि हा ॲज इट इज आला. आता फॉर एक्झाम्पल मी काल पाहिलं SAचा पेपर ज्यावेळेस झाला होता, त्या SAच्या पेपरनंतर काही टेलिग्राम चॅनल्सवरती आम्ही दिलेले SAचेच टॉपिक आले असं होतं. आणि त्याच्यात जर तुम्ही टॉपिक नंबर आयडेंटिफाय केलं तर मी पाहिलं त्यांनी 125 SAच्या टॉपिकची लिस्ट दिली होती, 125 SAच्या टॉपिकची लिस्ट, आणि त्या 125 SAच्या टॉपिकच्या लिस्टमधून मग तुमचे 4 essay आले होते आणि मग सांगितलं होतं पहा आम्ही जो म्हटलं ना त्या पद्धतीने essay आला होता. मग 125 essay प्रिपेअर करायचं आहे का, नाही, म्हणजे समजून घ्या तुम्हाला काय प्रिपेअर करायचं आहे. आणि मग मी माझ्या कंटेक्स्टमध्ये सांगेन की ह्या गोष्टीला बळी नाही पडायचंय की कोणी काही क्लेम करतंय आणि कोणी काय क्लेम करतंय. तुम्ही रिलिव्हंट बघायचं आहे की ते कंटेंट देतंय का. मग आज आपला जर GS2चा पेपर अनालायसिस करायचं ठरलं तर GS2 पेपरमध्ये काय झालं बघा, की एक स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन की जशाच तसे असे क्वेश्चन 50%च होते. मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगेल की स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन म्हणजे काय. बरेचसे क्वेश्चन हे डेरिव्हेटिव्ह नेचरचे होते की दुसऱ्या टॉपिकमधून त्याच्यातून शिकायचं होतं, दुसऱ्या टॉपिकमधून. म्हणजे काय, ज्याला मी इंटरलिंक्ड असं देखील म्हणतो, की एक टॉपिक तुम्हाला शिकून चालणार नाही किंवा एका टॉपिकबद्दल फक्त नॉलेज असून चालणार नाही, तुम्हाला मल्टिपल टॉपिक्स एकत्र करून शिकवले गेले पाहिजे. आणि इट इज अ कम्प्लीट बेस ऑन ॲनालिसिस. तुमचा ॲनालिटिकल पॉईंट ऑफ व्ह्यू पाहिजे, फक्त लक्ष्मीकांत करून होणार नाही. दॅट इज माय पॉईंट फर्स्ट. फक्त लक्ष्मीकांत करून होणार नाही, फर्स्ट थिंग. सेकंड थिंग, तुम्हाला MPSC मधून आलेले जे कोणी फॅकल्टीज असतील, कोणी तुमचे मेंटर्स असतील, त्यांच्यापेक्षा जे तुमचे UPSCचे सिनियर्स आहे, UPSCचे फॅकल्टी आहे, त्यांच्यावरती लक्ष केंद्रित करावं लागेल. ते काय म्हणतात ते ऐकावं लागेल. बिलीव्ह मी, दिस इज द लेवल ऑफ UPSC क्वेश्चन्स. मी तुम्हाला प्रूव्ह करून देईल. इवन मी प्रिडिक्ट करतो त्याच्यापेक्षा क्वेश्चन डिफिकल्ट आहेत. UPSCला 2013ला जेव्हा पॅटर्न चेंज झाला त्यावेळेस जसे प्रश्न आले होते त्यावेळच्या कंपॅरिझनने फार क्वेश्चन त्याचं नेचर थोडंसं डिफिकल्टी लेवलकडे जाताना दिसेल. आता बरेच जण काय म्हणतील मार्केटमध्ये, नाही पेपर तर सोपा होता, असाच होता आणि हे येणारच होतं, मला माहितीच होतं. नाही, ट्रस्ट मी, पेपर अंडरस्टँड करणं डिफिकल्ट होतं, उत्तर सोपी होती पण पेपर अंडरस्टँड करणं डिफिकल्ट होतं. आणि हेच प्रॉब्लेम मी माझ्या टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा
आयडेंटिफाय करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी तुम्हाला माझी टेस्ट 1 दाखवेल. ठीक आहे, टेस्ट 1 मी कंडक्ट केली होती. आपला GS2चा जो क्रॅश कोर्स होता, ॲक्च्युली क्रॅश कोर्स आणि मॉड्यूल दोन्ही असतात आपले. सो ते GS2चे क्रॅश कोर्स आणि मॉड्यूल जे होते त्याच्यापैकी जी आपली पहिली टेस्ट होती त्यामध्ये सगळ्यांचा हाच प्रॉब्लेम आला की सर क्वेश्चन समजत नाही. आणि एकदा जर मी क्वेश्चनचं मिनिंग समजून सांगितलं, तो क्वेश्चन डिकोड केला की मग म्हणायचे सर क्वेश्चन तर फार सोपा होता. सेम गोष्ट झाली आजच्या GS2च्या पेपरमध्ये आयोगाच्या, की क्वेश्चन समजणं अतिशय महत्त्वाचं होतं. आता काही क्वेश्चन सोपेच होते. इंटरस्टेट काउन्सिल, आंतरराज्य परिषदेबद्दल माहिती सांगा, हे तर सगळं सरळ. मग ते 1-2 क्वेश्चन ठरवून आपण पूर्ण पेपरचं ॲनालिसिस ठरवणार आहे का? नाही. ठीक आहे. सो अगोदर क्वेश्चन मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणून सांगतो, पहा, मग तुमच्या लक्षात येईल. फर्स्ट थिंग पहा, एक्झामाइन द सेलियंट फीचर, भारतीय संविधानाची महत्त्वाची वैशिष्ट्ये तपासा. हे अतिशय सोपा प्रश्न आहे, स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. जरीही तुम्हाला लक्षात आला हा लक्ष्मीकांतमधील प्रश्न असला तर पूर्ण प्रश्न लक्ष्मीकांतमधून ॲड्रेस होत नाही, परंतु एवढं तर ॲड्रेस होतं, वैशिष्ट्ये तपासा. ठीक आहे. भारताच्या ऐतिहासिक अनुभवांनी त्यातील लोकशाही मूल्ये आणि मूलभूत हक्क कसे आकारले हे विश्लेषण करा. भारताचे ऐतिहासिक अनुभव, हिस्टॉरिकल अंडरपिनिंग्स, पहिला चॅप्टर. म्हणजे पहा, लक्ष्मीकांत मधला दुसरा चॅप्टर आणि पहिला चॅप्टर हा कंबाईन केला तिसऱ्या चॅप्टर सोबत. प्रिॲम्बल असेल, त्याची मूल्य असतील, लोकशाही मूल्य असतील. ठीक आहे. पण तिसरा नसेल मग करायची सिक्वेन्स मग प्रिॲम्बल चॅप्टर सोबत. आणि हा जो मूलभूत हक्कांचा पार्ट 3 विभाग 3 मधील संविधानाच्या याच्यामध्ये, म्हणजे 4 चॅप्टर एकत्र करून प्रश्न विचारलाय. समजून घ्या आता मला काय म्हणायचंय. आता तुम्ही जर ते ट्रॅडिशनल मेथडने गेले तर असं होणार नाही. ट्रस्ट मी, तुम्हाला प्रॉपरलीच जावं लागणार आहे. सो समजून घ्या काय. आणि 2026ची ॲड मोठी, सो तुम्हाला त्याच्यावरती ट्रस्ट ठेवावा लागेल. मागं पुढे बघायची गरज नाही, पण सांगतो मी प्रश्न कसा होता. आता मग प्रश्नाचा अर्थ समजून घेऊया. आता बघा, आपल्याला 10 मार्कात काय काय लिहायचं. सगळ्यात पहिल्यांदा लिहायचं भारताच्या संविधानाची महत्त्वाची वैशिष्ट्ये. आता यांनी तपासायला यायला नव्हतं पाहिजे, कारण तपासायला फार वेळ जाईल. कारण का, तपासा म्हणजे क्रिटिकली अनालाइज म्हणा किंवा एक्झामाइन म्हणा, तुम्हाला डिटेलमध्ये त्याच्याबद्दल लिहावं लागतं. बट ठीक आहे, चला महत्त्वाची वैशिष्ट्ये लिहिली. जर जे माझे क्रॅश कोर्सचे स्टुडंट्स असतील ते 1 मिनिटात ओळखतील की मी ज्यावेळेस तपासा म्हणलेलं इथं एक्झामाइन त्याचं मिनिंग काय ते सांगितलं, आणि त्याचबरोबर महत्त्वाची वैशिष्ट्ये लिहायची असेल तर मी एक कीवर्ड सांगितला होता, संतुलन. की सगळ्या गोष्टींचं संतुलन म्हणजे महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. फेडरलिझम असू द्या, युनिटरी असू, मग संघराज्यवाद असू द्या, एकात्मिक पद्धत असू द्या. सेक्युलरिझम मध्ये सुद्धा आपल्याकडे निगेटिव्ह सेक्युलरिझम म्हणजे नकारात्मक धर्मनिरपेक्षता आणि सकारात्मक धर्मनिरपेक्षता आहे. सकारात्मक धर्मनिरपेक्षता ही कशाचं संतुलन आहे ते सुद्धा सांगितलंय मी. बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्रिन इव्हॉल्व झालं, मूलभूत संरचना, ते सुद्धा संतुलन कशाचं हे सांगितलं. ज्युडिशरी, सेपरेशन ऑफ पॉवर, सत्तेच्या विभक्ततेचा सिद्धांत, विभाजनाचा सिद्धांत, संघराज्यवाद, हे सगळे जी महत्त्वाची वैशिष्ट्ये ही कशी संतुलन सांगतात. आपल्याकडे मूलभूत हक्क आहे, त्याचबरोबर पारदर्शक तत्त्वे पण आहे, संतुलन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याकडे संघराज्यवाद पण आहे, तो कोणत्या नेचरचा आहे मी ऑलरेडी सांगितलं, कोऑपरेटिव्ह फेडरल, सहकार्यात्मक, हे काय संतुलनाचं वैशिष्ट्य आहे. मग ते तुम्हाला इथं पहिल्या पार्टमध्ये लिहायचं होतं. दुसऱ्या पार्टमध्ये काय लिहायचं होतं, कशा प्रकारे ऐतिहासिक अनुभव आले आणि त्यातील लोकशाही मूल्य, मूलभूत हक्क कसे आकारले. मग लोकशाही मूल्य कोणती कोणती आहेत हे आपल्याला प्रिॲम्बलमध्ये दिसून येतं. तुम्ही प्रिॲम्बलमधलं जर माझा लेक्चर पाहिलं त्यामध्ये प्रत्येक एकेका मूल्याचं मी वर्णन केलेलं आहे. मग त्याच्यामध्ये सॉव्हरीन, सोशलिस्ट, सेक्युलर, धर्मनिरपेक्ष, समाजवादी, सार्वभौम, लोकशाही, गणराज्य, रिपब्लिक, आणि त्याच्यानंतर कोणती मूल्य दिलेली आहेत मी लोकशाहीची. येस, जस्टिस म्हणजे न्याय, समानता, फ्रॅटर्निटी बंधुता, आणि इक्वॅलिटी समानता. जस्टिस, इक्वॅलिटी, फ्रॅटर्निटी आणि लिबर्टी स्वातंत्र्य, लिबर्टी ऑफ थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ आणि फेथ. मग हे सगळी मूल्य एक्सप्लेन करायची. तुम्ही म्हणसाल मग एवढं सगळं 10 मार्कात कसं बसवायचं सर. हेच तर आन्सर रायटिंग प्रॅक्टिसचं महत्त्व आहे. आणि मी ते ज्या फॉर्ममध्ये लिहून दिले ना हे त्याचं महत्त्व. इव्हन तुम्ही माझ्या नोट्ससुद्धा मी तुम्हाला सॅम्पल म्हणून दाखवेल, तुम्हाला लक्षात येईल की ते नोट्समध्ये सुद्धा जे दिले ना ते याच स्वरूपात दिलेले. आणि मग हिस्टॉरिकल, ऐतिहासिक अनुभव लिहायचे आहेत. ऐतिहासिक अनुभव सगळ्यात मोठा कोणता आहे, फ्रीडम स्ट्रगल, फ्रीडम फाईट, स्वातंत्र्याचा लढा, सगळ्यात मोठा ऐतिहासिक अनुभव. दुसरा ऐतिहासिक अनुभव काय, आपल्याला संविधानाचा इतिहास माहिती पाहिजे, ज्याला आपण संविधानाचे कायदे म्हणतो. आणि मी सेपरेट एक लेक्चर घेतलं होतं, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1919
आणि 1935 यातून कसा इन्फ्लुएन्स झालेला आहे त्याच्या डिटेल्डमध्ये नोट्समध्ये लिहून दिलेलं आहे. फक्त एवढंच नाही, नोट्स प्रिंटेड दिलेलं आहे, त्यांनी सांगितलं वाचून लिहून दिलेलं आहे की याचा प्रभाव कसा आहे मग संविधानावरती. आणि तो क्वेश्चन या 3 टॉपिकमधून एकत्र चांगल्या पद्धतीने सॉल्व्ह होणार होता. इव्हन त्याचा प्रभाव मूलभूत हक्कांवरती सुद्धा कसा आहे. फॉर एक्झाम्पल रोलॅट ॲक्ट आला होता, आपल्या हिस्टॉरिकल अनुभव आहे आपला हा, मग ते हिस्टॉरिकल अनुभव स्टडी करायचा आहे आपल्याला, ऐतिहासिक अनुभव, आणि त्याचा परिणाम मूलभूत हक्क. आपले मूलभूत हक्क काय. फॉर एक्झाम्पल आर्टिकल 17 एक्सप्लेन करताना मी सांगितलं होतं हे अस्पृश्यता मूलभूत हक्क का दिलाय, अस्पृश्यता नष्ट करणे, कारण का आपल्याला इतिहास आहे अस्पृश्यतेचा. सो समजून घ्या मला जो क्वेश्चन विचाराय म्हणायचं आहे, पॉईंट काय तिथं. आता असे प्रकारचे क्वेश्चन इंटरमिंगल करून आलेले आहेत, म्हणजे 2, 3, 4 टॉपिक एकत्र करून आलेले आहेत. सेपरेट टॉपिकवरती फार कमी क्वेश्चन आहे. सो दिस इज द फर्स्ट क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन बघा, आधी मी तुम्हाला क्वेश्चन सांगतो समजून काय लिहायचं, त्याच्यानंतर आपण डिस्कस करणार आहे की कशा पद्धतीने आपल्याकडे कव्हर केलं जात गेलं होतं. आणि मी हे सांगणार नाही की पूर्ण 20च्या 20 क्वेश्चन माझ्याकडून आले होते, बिलकुल पॉसिबल नाही. बट मला हे माहिती ते 20 क्वेश्चन ॲड्रेस करण्यासाठी माझ्या नोट्स, माझी टेस्ट आणि त्यातून केलेलं डिस्कशन त्या गोष्टी सफिशियंट आहे का नाही हे तुम्ही जज करायचं शेवटी ॲट द एंड ऑफ द लेक्चर. ठीक आहे, पुढे काय बघा. 15व्या वित्त आयोगाच्या शिफारशींचे मूल्यांकन करा आणि त्याची 14व्या वित्त आयोगाच्या शिफारशींसोबत तुलना करा. आता इथं आयोग खेळलंय काय सांगतो तुम्हाला. 15व्या वित्त आयोगाच्या शिफारशींचे मूल्यांकन करा. ॲज इट इज क्वेश्चन आपल्या नोट्समधून आहे, ॲज इट इज क्वेश्चन आपल्या क्लासमधून आहे. खोटं काय बोलायचं दाखवून देतो तुम्हाला मी, 1च मिनिट. ठीक आहे, हे बघा. ठीक आहे, दुसरा क्वेश्चन, वित्तीय संघराज्यवाद. फिस्कल फेडरलिझमचा टॉपिक मी क्लासमध्ये घेतला होता. ह्या नोट्स पण आहे, तुम्हाला मी आज अपलोड करून देणं हवं ह्या टॉपिकवरच्या नोट्स. तुम्ही 1 मिनिटात ॲनालिसिस करा, स्टुडंट्सकडे पण अवेलेबल आहे. आता ह्या टॉपिकमध्ये जर तुम्ही पाहायला गेले तर मी डिटेल दिलं होतं 15व्या वित्त आयोगाचा आढावा. एकदम एक्झॅक्ट नोट्समधून जसाच्या तसा प्रश्न आलेला आहे. मी बिलकुल असं म्हणणार नाही की नाही आलेला, पण हा क्वेश्चन 70%च ॲड्रेस होतो. 30% क्वेश्चन आयोगाने खेळलेला आहे. का खेळलाय सांगतो. मला एक्सपेक्टेड होतं की 15व्या वित्त आयोगाचं 16व्या वित्त आयोगाशी तुलना होईल कुठेतरी, कारण 16व्या वित्त आयोगाचं पण आता रिकमेंडेशन आले. परंतु त्यांनी काय गिमिक केली, 14व्या वित्त आयोगाशी केलं, जे की मी कंटेक्स्ट लेक्चरमध्ये सांगितलं होतं. कारण का ज्यावेळेस 15 वित्त आयोग शिकवणार आहे, तुम्हाला वाटतं का 14 वित्त आयोग शिकवल्याशिवाय किंवा कुठेतरी डिस्कशन झाल्याशिवाय येईन तो, नाही. नोट्समध्ये हे होतं कारण एक्सपेक्टेड होतं, पण हे आलं होतं. म्हणजे 70% क्वेश्चन कव्हर होता. ऑब्व्हियसली काही सगळ्याच गोष्टी क्लासमध्ये कव्हर होऊ शकत नाही, पण हिंट देतो मी तुम्हाला. आणि ती क्लासमध्ये पण सांगितली होती, ती क्लासमध्ये क्रॅश कोर्समध्ये कव्हर केली होती की काय ह्याच्यामध्ये डिफरन्स एक्झॅक्टली, की 42%चं 41% करण्यात आलं होतं. का, कारण जम्मू काश्मीर आणि लडाख हे राज्यातून युनियन टेरिटरीमध्ये कन्वर्ट करण्यात आलं होतं आणि त्यांचा 1% इकडं दिला होता. त्याचबरोबर फिस्कल, म्हणजे मी हे सुद्धा डिस्कस केलं होतं की काही राज्य चांगल्या प्रकारे टॅक्स कलेक्ट करतात, सो त्यांना फिस्कल इन्सेंटिव्ह दिले गेले पाहिजे. जे राज्यात चांगल्या प्रकारे टॅक्स कलेक्ट करतात त्यांना टॅक्स इन्सेंटिव्हसाठीचं नवीन प्रोव्हिजन ॲड करण्यात आलं होतं. सो ह्या ज्या चेंजेस आहेत ना हे डिस्कस केलेले होते. बट जो पहिला 70% क्वेश्चन ॲड्रेस करणार होता तो ॲज इट इज कव्हर केलेला होता. 15व्या वित्त आयोगाचा डिटेल्ड आढावा घेतलेला आहे पूर्ण क्वेश्चनमध्ये. सो समजून घ्या. आणि हा प्रश्न सोपा नव्हता, याच्याबद्दल आढावा घ्या म्हणजे याचा अर्थ काय करायचं होतं समजून घ्या. 1 सेकंड. हां, आढावा घ्या म्हणजे काय लिहायचं होतं बघा. 15 वित्त आयोगाच्या शिफारशी काय काय आहेत, पहिल्या दिवशी शिफारशी लिहायच्या. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याचं काय, त्या शिफारशीमध्ये असलेल्या टीका टिप्पणी लिहायच्या होत्या. म्हणजे काय, त्याचे पॉझिटिव्ह काय आहे की फॉर एक्झाम्पल टॅक्स इन्सेंटिव्ह असतील एटसेट्रा. मग त्याच्या निगेटिव्ह काय, म्हणजे त्याला कोणीतरी टीका केलेली असेल की नाही हे कमी प्रमाणात आहे, याच्यामध्ये सरकार काहीतरी झोल करते किंवा फायनान्स कमिशन काहीतरी चांगल्या प्रकारे देत नाही, व्हॉट एव्हर जे काय आहे. उदाहरण सांगायचं तर या ठिकाणी काय केलं गेलं होतं, ॲक्च्युली 41% सांगितलं होतं, परंतु याच्यात सेस आणि सरचार्ज येत नाही, अधिभार वगैरे येत नाही. आणि मग अधिभारांचं स्वरूप वाढल्यामुळं राज्यांना मात्र 33% सुद्धा कमी निधी भेटतोय ॲक्च्युअलमध्ये. सो जे शेअरेबल पूल ऑफ टॅक्सेस आहे, म्हणजे राज्यांसोबत शेअर करण्याचा, सामायिक करण्याचा जो निधी आहे त्याचं प्रमाण मात्र कमी होईल, कारण काही कर हे त्याच्या बाहेर ठेवलेले आहे, जसं अधिशेष एटसेट्रा. सो सांगण्याचं उद्दिष्ट काय, ही टीका टिप्पणीमध्ये येणार होतं आणि मग त्याची 14व्या वित्त आयोगाशी तुलना करायची होती. ठीक आहे, सो हा झाला क्वेश्चन नंबर 2. तिसरा बघा, हे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन होते, याच्यात कुठेही दुमत नाही. व्हॉट आर द प्रॉब्लेम्स ऑफ इंटरस्टेट काउन्सिल. आता पहा, एक सांगायचं होतं, सजेस्ट द मेजर्स फॉर इट. ठीक आहे, डबल क्वेश्चन आहेत. सो तुम्हाला काय करावं लागणार आहे, 50% हे लिहावं लागणार आहे, 50% हे लिहावं लागणार आहे. प्लस मी तुम्हाला हे पण सांगतो, सगळ्यांची इंट्रोडक्शन ऑलरेडी मी दिली होती क्लासमध्ये, ते कसं सांगतो मी तुम्हाला.
इंटरस्टेट काउन्सिल आंतरराज्य परिषद कशा संदर्भात आहे? संघराज्यवाद. मी ऑलरेडी सांगितलं होतं, कालच एक स्टुडंट येऊन गेला, त्याला मी सांगितलं होतं संघराज्यावरती आला क्वेश्चन तर 3 इंट्रोडक्शन तू लिहू शकतो. संघराज्यवाद म्हणजे काय, त्याच्यावर BR आंबेडकरांचं काय म्हणणं आहे, आणि तुम्ही तर पाठ केलेलं आहे सगळं डिटेलमध्ये राज्यसेवेला प्रिलियमला. ग्रॅनविल ऑस्टिन त्याच्यावरती काय म्हणाले, आयव्हर जेनिंग्स काय म्हणाले, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम, संघराज्य कशा प्रकारचं आहे, आपलं सहकार्यात्मक संघराज्य आहे, कुठेतरी केंद्राकडे झुकलेले संघराज्य आहे, हे सगळे कमेंट आहे. कोणत्याही एका कमेंटपासून इंट्रोडक्शनची सुरुवात करा. डन, इंट्रोडक्शन झालं. डायरेक्ट हिडिंग द्या, प्रॉब्लेम्स की समस्या काय आहे, त्या समस्या काय ज्या इंटरस्टेट काउन्सिलच्या समस्या आहेत त्यातल्या मोर ऑफ ए समस्या हे काय आहेत, संघराज्यवादाशी कनेक्टेड आहेत, ज्या डिस्कस केलेल्या आहेत. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल काय समस्या आहे, जरी ही संविधानिक बॉडी असते त्याला कोणते अधिकार नाही, तिची स्थापनाच 1989 मध्ये झाली होती, बरोबर. सो आजही ती इफेक्टिव्हली फंक्शन करत नाही, कारण का ती फक्त एक शिफारशी स्वरूपात आहे, त्याला अधिकार नाही कोणत्याही प्रकार. त्याच्यामध्ये घेतले जाणारे विषय सुद्धा मर्यादित आहे. झाले समस्या, 3-4 समस्या दिले, डन. त्याच्यानंतर तुम्हाला काय लिहिलं आहे, मेजर सजेस्ट करायचे की काहीतरी सबस्टॅन्शियल त्याला ही परमनंट बॉडी म्हणून बनवणं गरजेचं आहे, त्याच्यामध्ये काही परमनंट स्ट्रक्चर उभं करणं गरजेचं आहे, पंचायत राज किंवा इतर ज्या कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहेत त्याच्यासारखं. आणि मग कन्क्लुजनमध्ये तुम्हाला लिहायची गरज होती की भारतामध्ये जे संविधानिक संस्था आहेत त्या कुठेतरी आपल्या लोकशाहीचा 5वा स्तंभ म्हणून काम करतात आहे, आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला आंतरराज्य परिषदेचा समाविष्ट करायचा असेल तर आपल्याला ठोस पावलं उचलावी लागतील. झालं कन्क्लुजन, किती सिंपल आहे. सो दिस इज जर तुम्हाला त्याच्याबद्दल आयडिया असेल डिस्कस केलेली तर कंटेंट अँड नोट्स हे लागणार नाही, बल्कि मी तुम्हाला अजून प्रूव्ह करून देईल पुढे जसे जसे क्वेश्चन येतील तसे तसे. पुढे पहा, द डिक्लाइन इन द हेल्थ ऑफ पार्लमेंटरी फंक्शनिंग, weakening its role as a key pillar of the democracy, discuss and analyze. आता हे विनाकारण दिले बरं का, डिस्कस अँड अनालाइज वगैरे. आता मी तुम्हाला खरं ते रूप सांगतो, ज्यावेळेस तुम्ही डिस्कस येता ना तेव्हा डिटेल डिस्कशन असतं, सगळं लिहायचं असतं, मग वेगळं काय अनालाइज करायचंय. डिस्कस म्हणजे काय, चर्चा करा आणि ती चर्चा परत अनालाइज करा, याच्यात काही लॉजिक नाही. 10 मार्करला काय, इथे घाबरून जायचं नाही. बिबिंदा सांगतो, भरपूर जण मार्केटमध्ये आज सांगतो हे डिस्कस करा म्हणजे असं लिहिलं पाहिजे. माझं म्हणणं आहे उत्तर लिहून द्या मला दोन्ही पण वेगवेगळी, दाखवाच मला उत्तर वेगवेगळी लिहून, दोन्ही डिस्कस अनालाइज सेम आहे. डिस्कशनमध्ये सगळ्या गोष्टी येतात, लक्षात ठेवा. मग तुम्ही म्हणता हा क्वेश्चन कसा टॅकल करायचा आणि का आला होता क्वेश्चन, मी ऑलरेडी सांगतो तुम्हाला. जस्ट गिव्ह मी अ सेकंड. येस, आता पहा, हा टेस्ट 2 झाली होती आमची, पार्लमेंटवरती टॉपिक होता तो, आणि त्या टेस्ट 2 मधला हा 10 नंबरचा क्वेश्चन होता जो की मी 15 मार्काला विचारला होता. आणि माझं नेहमी म्हणणं असतं टॉपिक 15 मार्काला प्रिपेअर करा, 10 मार्काला लिहायला सोपा जाईल. ठीक आहे, कारण कंटेंट सफिशियंट राहील. आणि क्वेश्चन काय तुम्ही सरप्राईज व्हाल, नसेल तर मी आज टेस्ट पूर्ण टाकून देतो, किंवा जे स्टुडंट्स आहेत आपल्याला त्या स्टुडंट्सला विचारा टेस्ट काय आहेत आणि त्या टेस्ट त्यांच्याकडून घ्या हवं, तर मग तुम्हाला लक्षात येईल काय. भारतीय डिक्लाइन ऑफ पार्लमेंट, आपण मराठीतला क्वेश्चन वाचूया मग आणखी समजेल. इथे बा GS2चा क्वेश्चन काय, संसदीय कामकाजाच्या आरोग्यात झालेली घसरण. आता पहा इथं मराठी ट्रान्सलेशन सुद्धा आयोगाने कसं केलेलं आहे, कामाचे कुठं आरोग्य असतं का, तिथे हेल्थचं ॲज इट इज केलंय ट्रान्सलेशन. ठीक आहे, घसरण ज्यामुळे लोकशाहीचा एक प्रमुख आधारस्तंभ म्हणून तिची भूमिका कमकुवत होत आहे, चर्चा करा. आता आपला क्वेश्चन बघा काय. येस, डिक्लाइन म्हणजे अवनती किंवा पतन हा वर्ड पाहिजे तिथं. ठीक आहे, भारतीय संसदेची अवनती अनेकदा लोकशाहीच्या आरोग्यासाठी एक चिंताजनक बाब म्हणून, लोकशाहीचे आरोग्य, ठीक आहे, पार्लमेंटचे नाही, संस्थेचे नाही, संकल्पनेचे आरोग्य असते. ठीक आहे, सो आरोग्यासाठी एक चिंताजनक बाब म्हणून उल्लेखली जाते. संसदीय कामकाजाच्या गुणवत्ता आणि कार्यक्षमतेत जाणवणाऱ्या अवनतीस, संसदीय कामकाजाच्या गुणवत्ता आणि कार्यक्षमतेत जाणवणाऱ्या अवनतीस कारणीभूत असलेल्या प्रमुख घटकांचे परीक्षण करा. ॲज इट इज क्वेश्चन, हा क्वेश्चन डिस्कस केला होता मी डिटेल्ड, आणि ॲज इट इज क्वेश्चन तुम्हाला रिफ्लेक्ट झालेला दिसेल. सो दिस इज द ब्युटी की काय करायचं बघा. आता लक्ष्मीकांत तर तुम्ही प्रिलियमला चांगल्या पद्धतीने केलेलं आहे, ते लक्ष्मीकांतचं कंटेंट बेस म्हणून वापरायचं, त्याच्यासोबत करंट अफेअरची जोड करायची. करंट अफेअर फार महत्त्वाचं, मी पुढे प्रूव्ह करून देईल. त्याला करंट अफेअरची जोड द्यायची आहे, आणि त्याच्यानंतर त्या करंट अफेअरला जोड देऊन क्रॅश कोर्स आहे जिथं कंटेंटमध्ये मी डिस्कशन करेल. हे डिस्कशन होणं महत्त्वाचं आहे, कारण का मी सांगितलं बरेचसे टॉपिक निसते मी तुम्हाला नोट्स देऊन कुठे नोट्स देऊन वाचून होणार नाहीत. ते टॉपिक्स इंटरलिंक्ड कसे आहेत, वापरता कसे आले पाहिजे हे त्या डिस्कशनमध्ये गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर झालेली टेस्ट, आणि त्या टेस्टमध्ये झालेलं डिस्कशन किंवा इव्हॅल्युएशन, आणि त्याच्या बेसिसवरती आलेल्या गोष्टी, ही सिक्वेन्स तुम्ही कंप्लीट करा, पेपर तुमच्या हातात आहे. आणि त्याच मेथडने मी जातो की अगोदर लक्ष्मीकांतमधलं नॉलेज वापरायचं तुमचं, मग त्याच्यावरती क्रॅश कोर्सवर डेव्हलप करायचं, तुम्हाला थोडं ॲडव्हान्सवर लेवलला जायचं, तुम्हाला टेस्ट करून घ्यायच्या प्रॅक्टिस, आणि त्या टेस्ट थ्रू तुमचं
इव्हॅल्युएशन असेल. टेस्ट प्रॅक्टिस होणं महत्त्वाचं. टेस्टचं उत्तर नाही मिळालं तरी चालेल, तुम्हाला क्वेश्चन तर कळाले ना काय येतील, तुमच्या हाताखालून क्वेश्चन गेलं, तुम्हाला लिहायला सोपं झालं. ठीक आहे. सो अशा प्रकारे हा डायरेक्टली क्वेश्चन आला होता. जेवढे येतील डायरेक्टली मी टू द पॉईंट सांगणार आहे. जे क्वेश्चन इंटरलिंक्ड आहे ते मी इंटरलिंक्ड सांगणार आहे. आता पुढे पहा. आता हा पुन्हा एकदा 5वा क्वेश्चन बघा. रोल ऑफ भारताचे चांगले प्रशासन किंवा सुशासन आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यात कार्यकारी आणि न्यायपालिका यांची भूमिका स्पष्ट करा. टू वेग क्वेश्चन, टू ब्रॉड क्वेश्चन. दिसायला सोपा आहे, लिहायला अवघड आहे. असं कसं काय सर? दिसायला फार सोपा क्वेश्चन आहे का? तर लिहायचं काय की भैया आपल्याला जर सुशासन निश्चित करायचं आहे, पारदर्शकता जर ठेवायची तर कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका यांची काय भूमिका आहे लिहायला फार सोपं आहे, फार सोपं आहे. परंतु दिसायला फार सोपं आहे, दिसतोय पण आपल्याकडे कंटेंट डोक्यात भरपूर दिसतंय, पण क्वेश्चन फार डिफिकल्ट आहे सांगतो. कारण का मटेरियल खूप सारे आहे आपल्याकडे ह्या क्वेश्चनला आणि ते कन्सॉलिडेट करायचे, कारण हा ओपन एंडेड क्वेश्चन आहे. म्हणजे त्यांनी काय म्हटलंय, जे मंत्रिमंडळ आहे किंवा जी न्यायपालिका आहे ती कशा प्रकारे रोल प्ले करते ज्यातून आपलं सुप्रशासन आणि ट्रान्सपरन्सी वाढेल. फॉर एक्झाम्पल उदाहरण सांगतो मी, आणि हा क्वेश्चन मी कुठं कव्हर केला होता ते पण सांगतो. फॉर एक्झाम्पल RTI ऍक्ट आणला, बरोबर. ह्या RTI ऍक्ट मधून कार्यकारी मंडळाने सुनिश्चित करण्याचा प्रयत्न केला की प्रशासन सुप्रशासन होईल आणि पारदर्शकता होईल. परंतु त्याच कार्यकारी मंडळाने डेटा प्रोटेक्शन ऍक्ट आणला, डेटा संरक्षण कायदा, आणि त्याच्याबद्दल डेटा संरक्षण कायदा करंट अफेअर म्हणून डिटेल डिस्कस केलेलं आहे आणि त्याच वेळेस सांगितलं होतं. मग ह्या डेटा प्रोटेक्शन कायद्यामध्ये कुठेतरी ट्रान्सपरन्सीचं कॉम्प्रोमाइज झालं. परंतु त्याचबरोबर न्यायपालिकेने कशी भूमिका बजावली की ते अधिक पारदर्शकता येण्यासाठी आधार ऍक्ट असेल किंवा राईट टू प्रायव्हसी असेल, ठीक आहे, गुड गव्हर्नन्स सुशासनामध्ये फॉर एक्झाम्पल अपॉइंटमेंट ऑफ डायरेक्टर जनरल असतील, अपॉइंटमेंट ऑफ द इलेक्शन कमिशन असेल, ठीक आहे. सो प्रशासनामध्ये पारदर्शकता येण्यासाठी आणि सुप्रशासन होण्यासाठी न्यायपालिकेने काय भूमिका आहे विथ जजमेंट्स माहिती असली पाहिजे, किंवा न्यायपालिकेची भूमिका काय, आणि मग कार्यकारी मंडळाची भूमिका कायद्यामार्फत येणार किंवा गव्हर्नमेंटने उचललेल्या काही पावलांमार्फत येणार, आणि त्याचबरोबर न्यायपालिकेची भूमिका तिथून येणार. येते लक्षात? सो हा क्वेश्चन पूर्णपणे वेग म्हणजे काय, अन्नधुंद क्वेश्चन वापरलेला नाही सापडलं मग काही लिहा, आणि याच्यात काही लिहिण्यासारखं, याच्यात एसी लिहिला जाऊ शकतो. ठीक आहे. सो वेग क्वेश्चन आहे बट सोपा होता. पुढे बघा. क्रिटिकली एक्झामाइन द युनायटेड नेशन समिट फॉर फ्युचर 2024. समिट फॉर फ्युचर झाली होती, करंट अफेअरचा पार्ट होता आणि 2024चा पार्ट होता हा, बट त्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे, लक्षात ठेवा. क्रिटिकली एक्झामाइन द युनायटेड नेशन समिट फॉर विथ रेफरन्स टू द नीड ऑफ द युनायटेड नेशन रिफॉर्म्स. हा क्वेश्चन ॲज इट इज कव्हर केलेला आहे. माझ्या PSRचे स्टुडंट्स असू द्या किंवा IR मध्ये मी लेक्चर्स टाकले होते. IR मध्ये UN रिफॉर्म्सवरती आणि युनायटेड नेशनवरती एक क्वेश्चन येणार म्हणून सांगितलंच होतं. मी ऑलरेडी प्रिडिक्शन दिलं होतं, नसेल तर मी तुम्हाला व्हिडिओज पण दाखवतो. युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल सुरक्षा परिषद किंवा जनरल UN रिफॉर्म्स किंवा युनायटेड नेशन रिलिव्हंट प्रासंगिक आहे की नाही, ह्या 3 क्वेश्चनपैकी एक क्वेश्चन येणार हे सांगितलं होतं. ठीक आहे. याच्या पलीकडे जाऊन एक इन्स्टिट्यूशनवरती, संस्थांवरती, आंतरराष्ट्रीय संस्थांवरती क्वेश्चन येतात, तो पण युनायटेड नेशनच्या ज्या अफिलिएटेड ज्या संलग्न संस्था आहेत त्याच्यावरतीच प्रश्न येतो, ज्या न्यूजमध्ये त्याच्यावरती येतो. मग WHO असू द्या, WTO असू द्या, इट्स WTO संलग्न संस्था नाही आहे, पण ज्या संस्था न्यूजमध्ये त्याच्यावरती येतो. युनेस्कोवरती क्वेश्चन येऊ शकतो, नाटो न्यूजमध्ये येतो, नाटो येऊ शकतो. युएनची संलग्न संस्था नाही आहे पण नाटो न्यूजमध्ये, कारण का आता वॉर चालू झालं म्हणून. सो अशा पद्धतीने ज्या न्यूजमध्ये आहेत किंवा UN च्या संलग्न आहेत ह्याच वरती क्वेश्चन येऊ शकतो, याच्यावरती पलीकडे क्वेश्चन येणार नाही. आणि IRचे नेहमी आहे 4 टॉपिकवरती 4 प्रश्न असतात, लक्षात ठेवा. ते पण तुम्हाला इथं सांगेल. IR मध्ये 4 टॉपिक आहे, त्यातला 4था टॉपिक आहे आंतरराष्ट्रीय संस्था, तिथून हा प्रश्न आलेला आहे युनायटेड नेशनचा. ठीक आहे. पुढचा बघा. प्रधानमंत्री जनधन योजना हॅज कम्प्लिटेड 11 years ऑफ ट्रान्सफॉर्मेटिव्ह इम्प्लिमेंटेशन ऑन 28 August 2025. इव्हॅल्युएट इट्स सक्सेस. पहिली गोष्ट हिचं सक्सेस माहिती पाहिजे. दुसरं, इफेक्टिव्हनेस इन प्रमोटिंग फायनान्शियल इन्क्लुजन, त्याचं किती प्रभाव आहे कशामध्ये, आर्थिक सर्वसमावेशन सुनिश्चित करण्यामध्ये काय त्याचं प्रभाव आहे किंवा तो कशा पद्धतीने भूमिका बजावत आहे. म्हणजे बघा आपल्याला काय करायचं, परिणामकारकतेचं मूल्यांकन करायचं कशामध्ये, आर्थिक समावेशन, आणि दुसरं काय तर योजनेच्या यशाचे व परिणामकारकतेचे मूल्यांकन करायचे. आता बरेच जण काय केलेले असतील बघा, प्रधानमंत्री जनधन योजना काय ते लिहून आलेले असतील, पण हा एकच पार्ट आहे जो की 25% पार्ट आहे इंट्रोडक्शन धरून. बस तुम्हाला त्याचं मूल्यांकन करायचं होतं की त्याच्यामुळं कसं आर्थिक सर्वसमावेशन सुनिश्चित झालं, आणि त्याचबरोबर त्याची परिणामकारकता काय, म्हणजेच त्याचे फायदे काय, फायदे हे लिहायचं होतं.
आता पहा इथे ट्रस्ट मी अजिबात म्हणणार नाही की हा क्वेश्चन ॲज इट इज माझ्या इथून आलेला आहे, बिलकुल नाही. कोणीच प्रिडिक्ट करू शकत नाही. 100 स्कीम्स आहेत की प्रधानमंत्री जनधन योजनेवरतीच क्वेश्चन येईल. परंतु मी एक टॉपिक शिकवला होता ज्याला नाव आहे जॅम ट्रिनिटी, जनधन आधार आणि मोबाईल. आणि मग मी सांगितलं होतं यांची भूमिका ई गव्हर्नन्समध्ये काय आहे, ई प्रशासनामध्ये यांची भूमिका काय हे सांगितलं होतं. हे मात्र मी कबूल करेल. मग तुम्हाला हे सांगण्याचं उद्दिष्ट काय माझं बघा, की तुम्हाला असं होणार नाही की ॲज इट इज क्वेश्चन आहे, ॲज इट इज टॉपिक आहे, ॲज इट इज कंटेंट वापरायचं आहे, त्या क्वेश्चनचं टॉपिकचं कंटेंट तिथूनच काढायचं आहे. नाही, ॲन्सर लिहिताना तुम्हाला तुमच्या नॉलेजला जिथं जिथं तुम्ही जे जे काही वाचले ते सगळं कन्सॉलिडेट करून वापरायचं आहे. आता 2 मिनिटासाठी विसरून जा की प्रधानमंत्री जनधन योजनेबद्दल वापरलेले. सर जर तुम्हाला जनधन योजनेचे बेसिक फीचर जरी माहिती असतील, फॉर एक्झाम्पल फ्री बँक अकाउंट, बरोबर. सो एक बँक अकाउंट खोलायचं. यातून काय होणार आहे बघा, यातून होणार आहे लोकांचा बँकिंग बिहेवियर, म्हणजे काय बँक व्यवहार करण्याची त्यांना सवय लागली आहे. सो याला काय म्हणतात, आर्थिक साक्षरता किंवा वित्तीय साक्षरता होणार आहे. हे झाले परिणाम त्याचे. आणि वित्तीय साक्षरता वाढली आहे हा झाला परिणाम. ठीक आहे. दुसरं काय बघा, इन्शुरन्स दिला होता लोकांना 2 लाखापर्यंतचा. त्याच्यामुळे काय झालं, लोकांची सामाजिक सुरक्षता सुनिश्चित झाली, सुरक्षिता. तिसरं, याच्यात सगळ्यात जास्त महिलांचं पार्टिसिपेशन दिसून आलं. आणि ट्रस्ट मी याचे मात्र आकडे दिले होते मी, प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत महिलांचं पार्टिसिपेशन किती झाले हे सगळे. हे जे आकडे आहेत ना, 59 करोड, 49 या 59,000 करोड एटसेट्रा, असे काहीतरी आकडे त्याच्यामध्ये. आणि हे कुठून आला आहे हा प्रश्न मी तुम्हाला सांगतो, आजही सांगतो आणि याचं महत्त्व सांगतो. मी 1000 वेळा सांगितले, तुम्ही योजना आणि कुरुक्षेत्र वाचायला सुरुवात करा. जोपर्यंत तुम्ही हे वाचणार नाही तोपर्यंत अशा टाईपचे प्रश्न ॲड्रेस होणार नाही. आणि महिलांचं कॉन्ट्रीब्युशन शिकवत असताना मी सांगितलेले डिटेलमध्ये, जेव्हा महिला सक्षमीकरणाचा टॉपिक मी शिकवला होता त्यामध्ये हे प्रधानमंत्री म्हणजे मला काय सांगायचं आहे, हे वेगवेगळ्या ठिकाणून तुम्हाला इन्फॉर्मेशन कलेक्ट करून हा प्रश्न लिहायचा आहे. अदरवाईज स्ट्रेट फॉरवर्ड हा क्वेश्चन होता, परंतु याच्यातलं कंटेंट स्ट्रेट फॉरवर्ड मिळणं फार मुश्किल होतं. आता कोणाचं तरी तुक्का लागला पण असं प्रधानमंत्री जनधन योजना विचारायचं. जनरली आता बघा स्कीम्स एवढ्या आहे, आयुष्यमान भारत स्कीमवरती विचारला जाऊ शकतो, प्रधानमंत्री जनधन योजनेवरती विचारला गेला. त्याच्यानंतर क्वेश्चन होता विचारला जाऊ शकतो अदर सेक्टर लाईक हेल्थ सेक्टरमध्ये, एज्युकेशन, समग्र शिक्षा अभियान, ठीक आहे, किंवा नीती आयोग. मग कोणतीही एक स्कीम द्यायची आणि त्याच्याबद्दल माहिती विचारायची. मग कितीतरी स्कीम आहे तुम्हाला पण माहिती आहे, मग हे पॉसिबल आहे का? कोणी म्हणत असं नाही मी जनधन योजनेवरतीच प्रश्न विचारला आणि तोच आला तर नशीब लागलं समजा, याच्या पलीकडे काही नाही. असं एवढं टॅलेंटेड तुम्हाला माहिती कोणी नाही की एवढं अॅनालिटिकल की तो एक्झॅक्ट प्रेडिक्ट करेन आणि एक्झॅक्ट आले आणि तिला आणलेच त्याला आयोगाचे पेपर माहिती असतील. सो ठीक आहे. बट याच्यातून हिंट काय घ्यायची पुढच्या वर्षीसाठी, की आपल्याला काही महत्त्वाच्या फ्लॅगशिप स्कीम्स, ज्या प्रमुख स्कीम्स आहेत, कोर स्कीम्स म्हणलेले मुख्य स्कीम, त्या करून ठेवावे लागणार आहेत आणि त्याचा परिणाम म्हणजे त्याचं ॲनालिसिस करावं लागणार आहे. फॉर एक्झाम्पल उदाहरण सांगतो आणि मग मी नेक्स्ट क्वेश्चनकडे जातो. उदाहरण असं आहे, मनरेगा न्यूजमध्ये होतं, कारण मनरेगाचं नाव बदलून जी रामजी असं नाव करण्यात आलं होतं. मग मला लक्षात आलं की करंट अफेअरमध्ये सो ही स्कीम विचारली जाऊ शकते. स्कीमच एक प्रकारे एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम आहे, प्रधानमंत्री एम्प्लॉयमेंट गॅरंटी प्रोग्राम. सो एक प्रकारे हे एम्प्लॉयमेंट रोजगार हमी योजना आहे. मग मी तुम्हाला सांगतो याचं डिटेल अनालिसिस केलं होतं, स्टुडंटला विचारा, डिटेल्ड एकदम 2 लेक्चर घेतले होते, एक्स्ट्रा लेक्चर टाकून दिले होते त्याच्यावर 2 1-1 तासाचे. का डिटेल अनालिसिस केलं होतं, याच्यामार्फत मी भरपूर साऱ्या गोष्टी शिकवल्या होत्या. मनरेगामधून पॉवर्टी कशी एलिमिनेट करू शकतो, किंवा पॉवर्टीसाठी काय करता येईल, गरिबीसाठी, त्याच्यामध्ये रोजगार निर्मितीसाठी काय करता येईल, त्यासाठी ग्रामीण विकासासाठी काय करता येईल, आणि त्यासाठी महिलांसाठी काय करता येईल किंवा काय करता येईल, त्याचा परिणाम काय, मग सगळं ह्याचे फायदे काय, याचे तोटे काय, किंवा टीका काय करण्यात आलेली आहे आणि काय सुधारणा केल्या जाऊ शकतात, गव्हर्नमेंटनी काय पावले उचललेली आहे, हे सगळे हे 4ही अँगलनी प्रत्येक टॉपिकवर डिस्कस केलं होतं, जेणेकरून कुठेही क्वेश्चन येऊ द्या मी ती स्कीम डिटेलमध्ये डिस्कस केली होती. फक्त एवढंच होतं की मनरेगा आणि प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना हे 2 स्कीम मी डिटेल डिस्कस केलं होतं, कारण मला प्रेडिक्ट होतं की करंट अफेअरच्या अनुसार ही येईल, पण त्यांनी जनधन योजना स्ट्रॅटेजी योजना उचलली होती. ठीक आहे, हरकत नाही, आपला हिंट तर मिळाली होती. आन्सर कसं लिहायचं ना त्या क्वेश्चनचं ही तर हिंट इथून मिळाली होती, हे शुअर आहे की हे टॉपिक शिकवल्यानंतर मी तिथे हिंट मिळाली स्टुडंटला, विद्यार्थ्यांना, की ह्या असा टाईपचा क्वेश्चन आला तर मी आन्सर कसं लिहिणार आहे. सो त्याचं आन्सरचं स्ट्रक्चर डोक्यात तयार आहे, कसं लिहायचं आहे, कोणती डायग्राम काढायची आहे, मी कसं काढलं होतं तुम्हाला सांगतो. कोणती स्कीम आली का, त्या स्कीमचं उद्दिष्ट काय ना, ते झालं तुमचं इंट्रोडक्शन. त्या स्कीमचं उद्दिष्ट काय, मग मी सांगितलं होतं फीचर्स म्हणायचं त्याला, की त्या स्कीमची वैशिष्ट्ये काय आणि वैशिष्ट्ये कशा स्वरूपात लिहायची, अशा स्वरूपात लिहायची सांगितलं होतं. इथे लिहायचं वैशिष्ट्ये, ठीक आहे, आणि मग अशा स्वरूपात.
किंवा सिंपल तुम्हाला माहिती 5 वैशिष्ट्ये आहेत, 5 काढा आणि मध्ये लिहा वैशिष्ट्ये. ठीक आहे. सो ही डायग्राम कशाची काढायची, कोणत्या टॉपिक, हे तुम्हाला आन्सर रायटिंगमध्ये समजलं, कारण की का तशा टाईपचा क्वेश्चन डिस्कस केला होता. सो समजून घ्या, तुम्हाला एक्झॅक्टली तुम्हाला मिळणार नाही तोच क्वेश्चन डिस्कस, त्याचं कंटेंट खूप सारं मिळेल कुठे ना कुठेतरी, कारण का कुणीतरी 1000 पेजेस देणार आहे आणि ट्रस्ट मी 100 पेजेस दिले होते, त्या 100 पेजेसमध्ये तुम्हाला मी दाखवून देईन कंटेंट कसं मी कव्हर केलेलं आहे. सो तिथं स्किल आहे ना, 100 पेजेस देऊन तुम्ही मॅक्सिमम आले पाहिजे. 40-50च क्वेश्चन सोडून घेतले, त्यातले 10 क्वेश्चन रिपीटेड होते. सो 30 ते 40 क्वेश्चन सोडून घेतले, त्या 30 ते 40 क्वेश्चनमधून तुम्हाला कंटेंट हिट झाले, जेवढं मॅक्सिमम कंटेंट हिट व्हायला पाहिजे. मी जर 1000 प्रश्न दिले पॉलिटीचे, मग सांगितलं सोडवा आता, आणि मग मी म्हटलं माझ्याच टेस्टमधून आलेत, माझ्याच टॉपिकमधून आलेत, मग काय उपयोग आहे बाई. मग एवढे 1000 क्वेश्चन सगळीकडेच होते अवेलेबल. क्लॅरिटी तिथं पाहिजे, क्लेवरनेस तिथं पाहिजे की क्वेश्चन काय येईल, कुठून कंटेंट कसं मला एक्स्ट्रॅक्ट करता येईल आणि माझा प्रश्न सोडवता येईल. पुढे पहा, एक्सप्लेन द मेजर टू रिड्यूस द पॉवर्टी अँड द हंगर. हा एक पुन्हा एकदा ब्रॉड क्वेश्चन होता, वेग क्वेश्चन होता, की असे काही मेजर सजेस्ट करा की तुम्हाला पॉवर्टी आणि हंगर, भूकमरी आणि गरिबी किंवा दारिद्र्य कमी करता येईल. तुम्ही जेवढं लिहायचं तुम्हाला तेवढं लिहा, स्कीम्स लिहा, गव्हर्नमेंटचे प्रोग्राम्स लिहा. आणि मी तुम्हाला अगेन सांगितलं, मी हे तुम्हाला मनरेगामध्ये एक्सप्लेन केलं होतं डिटेलमध्ये, आणि याच्यामध्ये तुम्हाला एक सायकल ड्रॉ करून दिली होती, मी आठवत असेल स्टुडंटला. पहा, एक सायकल ड्रॉ केली होती, काय की पॉवर्टी आहे आणि ती जर आपल्याला कमी करायची असेल, ती कशामुळे आयडेंटिफाय करा. ती इन्कम पॉवर्टी असू शकते, बरोबर. इन्कम, पैसे नाहीये. पैसे कशामुळे नाहीये, ते एम्प्लॉयमेंट, रोजगार नाहीये म्हणून. रोजगार कशामुळे नाहीये, एकतर आपली हेल्थ चांगली नाहीये किंवा आपलं एज्युकेशन तेवढं नाहीये आणि त्याच्यासोबत आपल्याला स्किल नाहीये, कोणते कौशल्य नाहीये. हे 3 फॅक्टर आपल्याकडे नसतील तर आपलं एम्प्लॉयमेंटच्या, रोजगाराच्या चान्सेस, संधी कमी आहेत. आणि यालाच काय म्हणतो आपण, मानवी विकास. सो मानवी विकास घडून आणणं गरजेचं आहे, बरोबर. ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. जर मानवी विकास घडून आणायचा असेल तर ह्या 3 क्षेत्रामध्ये आपल्याला काम करणं गरजेचं आहे. मग ह्या 3 क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी ज्या फ्लॅगशिप स्कीम्स आहेत, प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना, नीती आयोग किंवा नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, नीती आयोग नाही, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 आणि नॅशनल स्किल डेव्हलपमेंट फ्रेमवर्क. ठीक आहे, हे 3 स्कीम माहिती तुम्हाला असल्या पाहिजे. यातून काय होऊ शकतं, तुमचं स्किल डेव्हलपमेंट झाल्यानंतर ह्युमन, मानवी विकास संसाधनाचा विकास, मानवी संसाधनाचा विकास होऊ शकतो. त्यातून तुमची काय वाढेल, इन्कम वाढेल. इन्कम वाढलं का तुमचं काय वाढेल, एक्सपेंडिचर. मग तुम्ही पुन्हा एकदा हेल्थ एज्युकेशनवरती आणखीन जास्त एक्सपांड कराल आणि मग तुमची जाऊन पॉवर्टी रिड्यूस होईल. ही सायकल काढली होती, त्यातूनच हंगर रिड्यूस होणार आहे. इन्कम वाढली म्हणजे ऑटोमॅटिक तुम्ही परचेस करायला सुरुवात करणार, तुम्हाला फूड सफिशियंटली मिळणार, फूड सिक्युरिटी इन्शुअर होणार. ही सायकलच मी तुम्हाला ड्रॉ करून दिली होती तिथं. याच्यामध्ये महिलांचा काय भूमिका, ही सुद्धा ही सायकल जो तिथे ॲज इट इज काढून आला ना, ट्रस्ट मी त्याला 10 पैकी 5 मार्क कुठं नाही गेले, आणि 10 पैकी 5 मार्क म्हणजे खूप झाले. ती सायकल ड्रॉ केली पाहिजे होती बस. ती सायकल मी सांगितलं की पॉवर्टी हंगर आलं का सायकल. आणि मग तुम्ही म्हणा याचं इंट्रोडक्शन मी आयतं सांगितलं होतं. इंट्रोडक्शन काय लिहायचं, एक DPSP लिहा ना, आर्टिकल 39 त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे, आर्टिकल 46 मध्ये काय प्रोव्हिजन्स दिलेले आहेत डिटेलमध्ये लिहा. एक तर ते झालं. दुसरं काय सांगितलं होतं मी, सरळ सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल लिहा ना, पॉवर्टी आणि हंगरबद्दलचं 1 आणि 2 मिनिटात तुमचं उत्तर, इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन तयार होते. आता बघा, जर मी इंट्रोडक्शन, मी हे पण सांगितलं होतं, जर क्वेश्चनमध्ये विचारलंय व्हॉट आर द मेजर्स, उपाययोजना काय कराल, तर मी काय सांगेन, चॅलेंजेस लिहीन, समस्या लिहीन. जर मला समस्या असेल तर मी मेजर लिहिलं असतं, कशामध्ये, कन्क्लुजनमध्ये, आणि उत्तर डन. विचारच करायची गरज नाही. या अशा पद्धतीने जर सिस्टमॅटिकली गेले तर टाइम कव्हर होतो, तर 20च्या 20 क्वेश्चन्स कव्हर होतात. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन पहा, व्हॉट आर द नोटेबल फीचर्स ऑफ नेक्स्ट जनरेशन मोबिलिटी पार्टनरशिप. भारत आणि जपान यांच्यातील नेक्स्ट जनरेशन मोबिलिटी पार्टनरशिप. मोबिलिटी म्हणजे काय, ट्रान्सपोर्ट. ठीक आहे. ची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती आहेत आणि भारतातील वाहतुकीच्या आव्हानांवरती मात करण्यास कशी मदत होणार आहे, हे कशामुळे चर्चेत आहे. अगेन लक्षात ठेवा, बुलेट ट्रेन. ठीक आहे. आता समजून घ्या, एकतर इंडिया जपानवरती क्वेश्चन आलाय, मी ऑलरेडी सांगितलं होतं. 4 टॉपिक आहे IR चे. एक नेबरहुड, शेजारील देश, त्याच्यावरती ऑलरेडी पुढे जाऊन दिसेल तुम्हाला मालदीव्सवरती क्वेश्चन आलाय, जो की एक्सपेक्टेड नव्हता. IR मध्ये तुम्हाला थोडासा झटका बसलेला आहे. समजून घ्या का, त्यांनी IR करंट अफेअर बेस्ड विचारले, पण 2 वर्षापूर्वीच्या 3 वर्षापूर्वीचं करंट अफेअर पिक केलेले. हे या वर्षीचं करंट अफेअर नाही. या वर्षी एक्सपेक्टेड होतं बांगलादेशवरती प्रश्न, युक्रेनवरती प्रश्न, वेस्ट एशियावरती प्रश्न विचारले जाणं, ते त्यांनी बिलकुलही केले नाही. मालदीवचा प्रश्न विचारलाय, ते पण तुम्हाला पुढे जाऊन दिसेल तुम्हाला क्वेश्चन, तो 3 वर्षापूर्वीचे संबंध कसे होते असं विचारले. काय लॉजिक नाही. बट याच्यातून हे समजून घ्यायचं आपल्याला, वी नीड टू प्रिपेअर ऑल. वी नीड टू प्रिपेअर फॉर ऑल.
आपल्याला सगळ्या कंट्रीज मेजर कंट्रीज सगळ्या करावं लागणार आहे. सो शेजारील राष्ट्रांच्या सगळ्या कंट्रीज करणं मस्ट आहे. दुसरं काय मी सांगितलं होतं, प्रमुख राष्ट्रे ज्या महासत्ता आहेत याच्यामध्ये US, त्याच्यानंतर चायना ॲक्च्युली नेबरहुडमध्ये पण येतं पण महासत्तामध्ये पण येतं, रशिया, युरोपियन युनियन आणि जपान सांगितलं होतं, कारण का यांच्याशी आपली ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप्स आहेत. ठीक आहे. सो हे 4-5 पैकीचे एक क्वेश्चन येणार आहे. जपान हा फार फेवरेट आहे UPSCचा, माहीत नाही का? ठीक आहे. कदाचित फॉरेन आपले जे फॉरेन सेक्रेटरी मिनिस्टर आहेत जयशंकर यांचे सासरवाडी म्हणून ते जपान फेवरेट आहे काय आणि तोच फेवरेट आयोगाने पण पिक केला आहे. तुम्हाला सगळ्यात जास्त आतापर्यंत US चायना नंतर जपानचे क्वेश्चन दिसतील. ठीक आहे. इव्हन रशियाचे पण नाही, एवढे जपानचे क्वेश्चन आहे. बट ठीक आहे, हरकत नाही. पुढे बघा आता 15 मार्कर क्वेश्चन. पार्लमेंट्स पॉवर टू अमेंड संविधान दुरुस्ती करण्याचा संसदेचा अधिकार व्यापक आहे परंतु तो अमर्याद नाही. जे माझ्या फर्स्ट लेक्चरला आलेत ना, मी तुम्हाला PDF आणून दाखवतो. लेक्चर नंबर 1 पहिलंच मी सुरुवात केली होती कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट पासून. तुम्ही म्हणता सर संविधानाची वैशिष्ट्ये वगैरे सुरुवात करायला पाहिजे होती. सगळ्यांनी प्रिलियमला ऑलरेडी खूप सारे लक्ष्मीकांत वाचले, भरपूर साऱ्या गोष्टी माहिती आहे. ज्या गोष्टी तुम्ही स्वतःहून करू शकता त्याला मी तुमचा वेळ का घालू. मी तुम्हाला इथे ॲनालिसिस करून दिलं होतं अमेंडमेंट पॉवरची, आणि त्यावेळेस मी प्रश्न सोडून घेतला होता की 368 आर्टिकलनुसार संसदेला संविधान दुरुस्ती करण्याचे अधिकार दिलेले आहेत, परंतु हे 368 हे स्वतःहून एक मूलभूत संरचना आहे, म्हणजे याच्यामध्ये बदल घडवून आणू शकत नाही. म्हणजे संविधानाने काही 368 अंतर्गत आणि न्यायालयाने केशवानंदा भारती केसनुसार काही मर्यादा घातलेल्या आहेत संविधान दुरुस्तीवरती. त्या मर्यादा कोणत्या आहेत ह्याबद्दल मी प्रश्न डिस्कस केला होता. या विधानाची मूलभूत रचना सिद्धांत आणि अलीकडील घटनात्मक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर चर्चा करा. हे डिटेल लिहायचं होतं. आणि अलीकडील म्हणजे काय कालचं परवाचं नसतं, हे अलीकडील म्हणजे मागच्या 10-20 वर्षातलं असतं. ठीक आहे. आता मग हिंट काय आहे ते समजून घ्या आणि मग तुम्हाला मी डिटेलमध्ये सांगतो. ठीक आहे. हा डिक्लाइन हा झाला क्वेश्चन आपला. एक्झिक्युटिव्ह ज्युडिशरी पॉवर्टी हंगर. 9 नंबरचा क्वेश्चन राहिला का? नोकरशाही रचना. ओके, मी परत येतो त्याच्याकडं. नोकरशाही 10 नंबर 9 नंबरचा क्वेश्चन राहिला. 11 नंबरचा बघा. ठीक आहे. PDF पण बघायचं ना आपल्याला. टेस्टचा नंबर 5 क्वेश्चन नंबर 1. आता बघा टेस्ट नंबर 5 झाली होती. मी तुम्हाला कंटेंट पण दाखवतो आणि टेस्ट पण दाखवतो. टेस्ट ही माझी 5 नंबरची टेस्ट होती आणि त्यातला पहिलाच क्वेश्चन काय होता बघा. मूलभूत संरचना सिद्धांताने भारतीय लोकशाहीसाठी एक सुरक्षा झडप किंवा सेफ्टी वॉल म्हणून काम केले आहे, म्हणजेच काही मर्यादा टाकल्या. आता शब्द ॲज इट इज नाही येणार पण उत्तर ते समजून घ्या. या संदर्भात विविध न्यायिक निकालांद्वारे मी काय विचारलं होतं, जजमेंट्स विचारले होते. तिथं काय विचारले, घटनात्मक. हे जे जजमेंट्स आहेत ना हे घटनात्मक दुरुस्तीच्याच कंटेक्समध्ये आहेत, लक्षात ठेवा. त्याच्यावरतीच आलेले आहेत. 97 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट असू द्या त्याच्यावर आलेले जजमेंट्स आहेत कोऑपरेटिव्ह सोसायटीजवरती, किंवा EWS वरती आलेल्या जजमेंट्स असू द्या, किंवा आणखीन एक NJAC नॅशनल ज्युडिशियल अपॉइंट 99 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्ट. सो कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ॲक्टच्या संदर्भात न्यायिक काही न्यायनिवाडे आलेले किंवा न्यायिक निकाल आलेले. सो ते एकच उत्तर होतं, फक्त एवढं होतं जजमेंट लिहायचे होते इथे ह्या प्रश्नामध्ये. तिथं विचारलं होतं घटना, आणि ते जजमेंट त्या घटना दुरुस्तीवरतीच ते जजमेंट्स आहेत. सो एक्झॅक्ट मी म्हणणार नाही पण क्वेश्चन पण 90% क्वेश्चन सेम होता आणि उत्तर तर 100% सेम होतं. माझं म्हणणं ॲज इट इज लिहून आले असते ना ट्रस्ट मी तरी मार्क पडले असते. काहीच चेंजमध्ये नव्हता. फक्त तुम्हाला सुरुवातीला आर्टिकल 368 मेन्शन करणं गरजेचं होतं. आणि मग हे कुठून कळालं तुम्हाला, ते आर्टिकल 368 कव्हर करणं गरजेचं होतं. बघा पहिलं लेक्चर मी म्हटल्याप्रमाणे लेक्चर नंबर 1 अमेंडमेंटबद्दल होतं. पहिलंच लेक्चर, त्याची डिटेल प्रोसेस दिली होती. हे कॉन्स्टिट्युशनमध्ये त्याचं काय काय आर्टिकल 368 त्याची प्रोसेस काय आणि असा चार्ट काढायचा हे सुद्धा सांगितलं होतं. जर त्याच्यावरती प्रश्न आला एक्झॅक्ट तर, नाही आला तर वेगवेगळ्या पद्धतीने. मग घटना दुरुस्तीची प्रक्रिया काय त्याच्यावरती मेन्सची ट्रिक सुद्धा सांगितली होती. बघा मी इथे हे कीवर्ड आले पाहिजेत हे सांगितलं होतं. काय कीवर्ड आले पाहिजे, अर्धकठोर प्रवृत्ती आहे म्हणजेच काय, काही मर्यादा आहेत. ठीक आहे. मग ह्या मर्यादा प्रमुख न्याय निर्णय पण सांगितले होते, काय काय लिहायचे मूलभूत संरचना सिद्धांत, त्यांनी ते एकत्र करूनच विचारलं. ठीक आहे. आता बघा प्रश्न इथं सुद्धा मी प्रश्न तयार करून घेतला होता, क्लासमध्ये मी प्रश्न घेतला होता. ठीक आहे. 368 अंतर्गत घटना दुरुस्तीची जी प्रक्रिया आहे ती पूर्णतः कठोर नाही ना पूर्णतः लवचिक असं का म्हटलेलं आहे. मग याच्याच कंटेक्समध्ये डिस्कस करायचं ना आपल्याला त्याच्यावरती काही मर्यादा आहे. जर कठोर आहे तर मर्यादा आहेत, जर लवचिक आहे तर मर्यादा कमी आहेत. ठीक आहे. सो याचा अर्थच तो आहे. आणि मी प्रस्तावना पण लिहून दिली होती आणि ती जर प्रस्तावना तुम्ही ॲज इट इज लिहिली असती तर डन होता हा प्रश्न, काहीच प्रॉब्लेम नव्हता. ठीक आहे. डिटेल लिहायला आला असतं तर पहा लवचिकता काय आहे, कठोरता काय आहे, महत्त्वाचे न्याय निर्णय ऑलरेडी सांगितले होते. ठीक आहे.
शिफारस त्याच्या संदर्भात पण काय सांगितलं, काय बदलायला सांगितले ते पण सांगितलं होतं, चेंजेस काय करणं गरजेचं होतं. पुढे पहा. ठीक आहे. आणि कन्क्लुजन पण काय लिहायचं ते पण सांगितलं होतं. निष्कर्ष लवचिकपणे, आवश्यक तिथे कठोरपणे, संघराज्य तत्वांचा काही प्रमाणात सन्मान करणारी आहे आणि न्यायालयीन मार्गदर्शनामुळे अधिक स्पष्ट होत चाललेली. कन्क्लुजनमध्ये 4 कीवर्ड आले पाहिजे. हे एवढं पण सांगितलं होतं आन्सर रायटिंग करत असताना व्हॅल्यू ॲडिशनमध्ये हे 4 वापरा, की जे मूलभूत संरचना सिद्धांत आहे त्याचा उल्लेख करा. पण ते प्रश्नपत्रिके प्रश्नामध्येच आहे तो डेफिनेटली येणार. गोलकनाथ, केशवनंदा आणि मिनर्वा मिल्स हे 3 जजमेंट्स आले पाहिजेत. ठीक आहे. त्याच्यानंतर सो आपली घटनात्मक दुरुस्ती जी प्रक्रिया आहे ती USA, ऑस्ट्रेलिया किंवा कॅनडासोबत देखील कम्पेअर करू शकता. नाही केलं ह्या प्रश्नामध्ये तरी चालेल, पण ती हिंट दिलेली होती तिथं. सो अशा पद्धतीने. आधी एवढंच नाही, हे झालं फक्त अमेंडमेंटबद्दल. दुसरं काय लेक्चर होतं बघा, दुसरं कशाबद्दल होतं, बेसिक स्ट्रक्चरवरती होतं दुसरं लेक्चर. येस, मूलभूत संरचना. मग त्याच्यामध्ये सुद्धा मी दिलं होतं की मूलभूत संरचनेसंदर्भात क्वेश्चन आल्यानंतर इंट्रोडक्शन काय स्वरूपात लिहिलं पाहिजे, प्रस्तावना, हे हिंट आहेत, बुलेट पॉईंट्स. ते लिहायचं कसं ते इथे. ठीक आहे. मर्यादा आहे, अंतर्भूत मर्यादा, इम्प्लाइड लिमिटेशन, इथून हा शब्द ज्याने लिहिला ना डन आहे. आणि हे ॲज इट इज नोट्समधून आहे. म्हणजे काय मी स्वतःचं कधी कधी किती कौतुक करू असं वाटतं मला. बट ट्रस्ट इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कोणाला परस्यू करताय, कोणाला फॉलो करताय, जस्ट बिकॉज इतक्या दिवस इन्स्टिट्यूशन होते, जस्ट बिकॉज इतक्या दिवस तुम्ही ऑब्जेक्टिव्हमध्ये इथं पॉप्युलर होते, जस्ट बिकॉज तुम्हाला माहिती आहे नवीन आहे कोणावर विश्वास ठेवायचा का नाही, जस्ट बिकॉज या गोष्टींमुळे तुम्ही तुमचं पूर्ण मेन्सचं जर दावा लावत असेल तर 1 वर्ष, आता 4 महिन्यात म्हणून सोडून द्या, पुढं आता याच्यानंतर मेन्स झाल्यानंतर बघा वर्षभर डायरेक्ट. सो तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह डिसिजन घ्यायचा आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने परिणाम काय आहे त्याचे मी डिटेल लिहिले. त्या काय टॉपिकमध्ये तुम्हाला कमीच पडणार नाही असे आणि जास्त पण नाही तुम्हाला दिसून येईल. 4-4, 5-5 पानाचे फक्त टॉपिक्स आहेत त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेले. याच्या पण नोट्स काढलेले आहेत परत विद्यार्थ्यांनी 1-1 पेजमध्ये, ते पण सांगितलेले नोट्स कशा काढायचे. ठीक आहे. सो नेक्स्ट क्वेश्चन बघा. विकेंद्रीकरण निर्देशांक हा सहकारी संघ राज्य प्रणाली, सहकारी संघ राज्य प्रणाली आलं, मी ऑलरेडी सांगितलं होतं. स्टार्ट विथ धिस इंट्रोडक्शन. दिसलं तुम्हाला संघ राज्यवाद, इंट्रोडक्शनमध्ये लिहात. ग्रॅनविल ऑस्ट्रेलियांच्या म्हणण्यानुसार भारताचं संघराज्य स्वरूप हे एक सहकार्यात्मक संघराज्य स्वरूप आहे. त्याचं काय ते एक आणखीन ओळीतल्या 150 वर्ड्सला म्हणून 4 लाईन 5 लाईन तयार झाले. इंट्रोडक्शन डन. चला पुढे. ठीक आहे. स्थानिक स्वशासनाचे बळकटीकरण करण्यासाठी एक साधन म्हणून काम करतो. सो जो विकेंद्रीकरण निर्देशांक आहे तो एक त्याचा कशाचा सहकारी संघराज्य प्रणाली आणि स्थानिक स्वशासन. आता बघा डिव्हॉल्युशन हे येतं फेडरलिझममध्ये, बट फेडरलिझम आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांचा मिळून एकत्र प्रश्न आहे. ट्रस्ट मी गॅरंटी देऊन सांगतो कोणी सुद्धा कव्हर केलेलं नसतं. म्हणजे त्याचा अर्थ काय, असे प्रश्न येणार आहेत जे सगळे शक्य नाही कव्हर होणार, तुम्हाला ते एकत्रित करून अभ्यास करावा लागेल तिथं जाऊन. आणि ते अंडरस्टँडिंग क्लासरूममध्ये डेव्हलप करायचं काम माझे, की हाऊ टू कनेक्ट इंटरकनेक्टेड टॉपिक्स, हाऊ टू कनेक्ट डिफरंट टॉपिक्स, इंटरलिंक्ड डिफरंट टॉपिक्स, कशा पद्धतीने इंटरलिंक करता आले पाहिजे, तेच तर माझं काम आहे. ठीक आहे. पुढे पहा. ज्यामुळे राज्यांना सुधारणेची क्षेत्र ओळखता येतात, कुठे रिफॉर्म्स करायचे आणि अधिक सक्षम व प्रभावी पंचायतीसाठी सर्वोत्तम पद्धती अवलंबता येते. हे फक्त स्टेटमेंट आहे. 1000 वेळा सांगितलं. हे फक्त प्रश्न नाहीच हा, हे फक्त एक वाक्य. त्याने सांगितलं जर तुम्ही विकेंद्रीकरण निर्देशांक पाहिला की जो सहकार्य संघराज्यवाद आणि स्थानिक स्वराज्य संस्था आहे यांच्या बळकटीकरणासाठी काम करतो आणि त्याच्यातून आपल्याला हे समजतं की राज्यांना पर्टिक्युलरली कोणती अशी क्षेत्र जिथे सुधारणा करता येऊ शकतात जेणेकरून अधिक सक्षम आणि प्रभावी अशा पंचायत राज संस्था आपल्याला उभ्या करता येतील. सिंपल स्टेटमेंट आहे, क्वेश्चन नाही आहे. क्वेश्चन पुढे चालू होतो. याच्या संदर्भात ह्या कंटेक्समध्ये पंचायत विकेंद्रीकरण निर्देशांक 2024 वर भाष्य करा. आता प्रश्न कधीच आहे 2024 आलाय कधी 26 वर. 2 वर्षाचं करंट अफेअर वाचावा असं त्यांचं एक्सपेक्टेशन आहे का, मलाच कळत नाही. याच्यातून हिंट काय दिली, यू हॅव टू बी प्रिपेअर फॉर लास्ट 1.5 इयर करंट अफेअर. सो 2026ला येणार आहे तर डेफिनेटली तुम्ही 2025च्या प्रिलियमपासून म्हणजे मागच्या मे पासून प्रिपेअर करायला हरकत नाही. करंट अफेअर काय येणार काय नाही येणार. ठीक आहे. मग आता याच्या संदर्भात क्वेश्चन लिहायचा. आता सपोज असा मानून चला हा क्वेश्चन मला माहीत नाही आणि हे पंचायत डिव्हॉल्युशन इंडेक्स काय आहे 2024 हे मला माहीत नाही आणि मग बट ॲक्च्युली हे करंट अफेअर ह्या वर्षीचं म्हणजे 2025मध्ये आलेलं हे टॉपिक. इंडेक्स 2024ची आहे पण पब्लिश 25मध्ये झाली होती किंवा डिस्कशनमध्ये 25मध्ये होती. ठीक आहे. आणि मी ती कव्हर केलेली आहे पण मी बोलणार नाही ती कव्हर केलेली, कारण का अंटिल आय प्रूव्ह इट देर इज नो पॉईंट ऑन इट. ठीक आहे. 2 मिनिटं द्या मला. येस. पहा विकेंद्रीकरण निर्देशांक टेस्ट 5
त्याच टेस्ट 5वा मधला क्वेश्चन नंबर 2 बॅक टू बॅक 2 क्वेश्चन. क्वेश्चन 1 काय होता, मूलभूत संरचना. दुसरा क्वेश्चन काय होता बघा, वास्तविक वित्तीय विकेंद्रीकरण. फक्त एवढंच होतं, फायनान्शियल डिव्हॉल्युशन होतं, तेच फिस्कल डिव्हॉल्युशन. ठीक आहे. साध्य करताना पंचायती राज संस्थांसमोरील आव्हानांचे विश्लेषण करा. सुधारणा, जे आव्हानं आहेत ती आव्हानं तुम्हाला माहिती आहे तर त्याच क्षेत्रात सुधारणा करायच्यात ना. स्थानिक स्वराज्य संस्था राज्य आणि केंद्राच्या अनुदानावरती का अवलंबून राहतात. ठीक आहे. सो फिस्कल डिव्हॉल्युशन इंडेक्समध्ये अनुदान आहे, फिस्कल फायनान्शियल डिव्हॉल्युशन वित्तीय अनुदाने. ठीक आहे. सो पूर्ण क्वेश्चन कव्हर होते असं मी म्हणणार नाही, पण तुमचा 50% डेटा इथून तुम्हाला कव्हर करता येतो ह्या उत्तरामधून, की कशा प्रकारे वित्तीय विकेंद्रीकरण म्हणजे काय, संकल्पना काय, त्याची डायग्राम कोणती काढली पाहिजे, इंट्रोडक्शन काय वापरू शकतो, कन्क्लुजन काय वापरू शकतो. सो जरी क्वेश्चन येत नसला तरी 50% अटेम्प्ट करून 2 मार्क घरी घेऊन येऊ शकतात. सॉरी 10 मार्काचा असेल तर, 15 मार्काचा क्वेश्चन असेल तर 4 मार्क घरी घेऊन येऊ शकतात. 4 मार्क इज मोर दॅन सफिशियंट टू गेट यू इन टू द सर्व्हिस ऑर थ्रोन आउट ऑफ द लिस्ट. सिम्पल. ठीक आहे. मग मला अशा पद्धतीने काम करायचं आहे, मला काय लगेच आत्ताच पहिल्या स्टेपला आउट ऑफ मार्क पडतील आणि मीच प्रत्येक सब्जेक्टमध्ये टॉपर असेल यासाठी काम नाही करायचं आहे. मला इतरांपेक्षा कॉम्पिटिशनमध्ये आगे राहायचं आहे, पुढं राहायचं आहे. मला इंटरव्ह्यूला जायचं आहे, इंटरव्ह्यूमध्ये चांगला परफॉर्म करून मला लिस्टमध्ये यायचं आहे. सध्या माझं एवढं ध्येय, त्या अनुषंगाने माझं इन्स्टिट्यूशन किंवा मी काम करतो. सिम्पल. मी म्हणणार नाही मीच ग्रेट आहे आणि मी तुम्हाला ऑल इंडिया रँक 1 बनवून देईन किंवा महाराष्ट्रात 1 नंबर बनवून देईन. बनले तर तुमचं मेहनत आहे, माझं मार्गदर्शन आहे फक्त. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन काय बघा, आणि तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो बघा. त्याच्यानंतरचा क्वेश्चन होता, पंचायत राज योजनेत ग्रामपंचायतीचे स्थान व महत्त्व सांगा. काय महत्त्व आहे बघा ग्रामपंचायतीचं, आणि त्याच्या संदर्भात मी नोट्स दिले होते बघा. फॉर एक्झाम्पल, तामिळनाडूने पंचायतचा ERP द्वारे मालमत्ता कर संकलन किती असेल ते सांगितलं होतं. सो उडीसा, सिक्कीम उपाय काय करायला पाहिजे हे सांगितलं होतं, फंड्स एटसेट्रा. ग्राम स्वराज म्हणजे मी तुम्हाला हे टॉपिक्स कव्हर केलेले जे तुम्हाला एक्झॅक्टली सांगते. फॉर एक्झाम्पल, ग्रामपंचायतचं महत्त्व विचारले, मग मी जर उत्तर लिहिलं की ग्रामपंचायत ग्राम स्वराजद्वारे कर संकलन, उदाहरणार्थ बाजार शुल्क स्वच्छ, सरळ आणि डिजिटाईज करण्यामध्ये मदत करत आहे. सिंपल कंटेंट आहे. मी सांगतो काय, पूर्ण पेपरमध्ये लिहायला एक ना एक लाईन माझ्या 100 पेजेसच्या PDFच्या बाहेरची लिहायची गरज नव्हती. फक्त तुमचं स्किल कुठं होतं, मी जे क्रॅश कोर्समध्ये तुम्हाला टीचिंग केलेलं आहे त्याच्यातून तुम्ही जे अंडरस्टँडिंग डेव्हलप केलेलं आहे, कन्सेप्च्युअल प्लस ॲनालिटिकल प्लस काही टॅक्टिक्स, की मेन्समध्ये लिहिताना कशा प्रकारे इंटरलिंकिंग करून कुठं कसा डेटा यूज करायचा आहे एकमेकांच्या टॉपिक, आणि मग त्याच्यानंतर ते तुम्ही प्रॅक्टिस करून टेस्ट लिहिले, देन यू विल एक्सेल इन इट. फक्त वाचून होणार नाही, पण क्रिस्प मटेरियल लक्षात ठेवा. ठीक आहे. आता बघा इथं पुन्हा आणखीन दिलं होतं मी, इकडे पहा ग्रामसभेबद्दलच. सांसद आदर्श ग्राम योजना, राष्ट्रीय पंचायत पुरस्कार, समान समूह ज्ञान विनिमय, ग्रामसभाच्या बैठकांना उपस्थिती. हे आव्हान आहे, त्याच्यावरतीच काम करायचं आहे ना, त्याचं महत्त्व स्पष्ट करायचं आहे की ग्रामपंचायतीच्या नियमित बैठका होणं गरजेचं आहे, त्याच्यातून सहभागात्मक वृत्ती वाढते एटसेट्रा, तुमचा जबाबदारपणा वाढतो. ठीक आहे. सामाजिक लेखा परीक्षणामध्ये ग्रामपंचायत महत्त्वाची भूमिका बजावते, हे मनरेगामध्ये पण एक्सप्लेन केलेलं आहे. ग्रामसभा आणि GPDPs म्हणजे काय, ग्रामपंचायत डेव्हलपमेंट प्लॅन्स, येस सॉरी एक्स्ट्रीमली सॉरी, की ग्रामपंचायत डेव्हलपमेंट प्लॅन विकास आराखडा तयार करतात, जे ग्राम विकास आराखडा तयार करतात आणि ते मग जिल्हा परिषदेमार्फत राज्य सरकार आणि केंद्र सरकार मंजूर करून त्यानुसार विकास कामे होतात. बरोबर. त्याच्यानंतर किमान ग्रामसभा वारंवारता, फ्रिक्वेन्सी असतील ह्या गोष्टी राज्यांमध्ये ग्रामीण सेवा वितरणासाठी, रूरल सर्व्हिस. सो मी हिंट दिलेली, टॉपिक दिलेले, कंटेंट दिलेले, तुम्हाला फक्त तो क्वेश्चन नव्हता ॲज इट इज ग्रामसभा, मग ते यूज करायचं होतं बस. हेच स्मार्टनेस. इथंच तुम्ही एक्सेल होणार आहे, अदरवाईज बाहेर जाणार आहे लिस्ट. ठीक आहे. हे ज्याला समजलं आजचं लेक्चर त्यांनी समजून घ्यायचं आहे. बाकीच्यांनी ज्यांना असं वाटतंय स्टील की नाही आम्हाला ऑब्जेक्टिव्हवालेच तारून नेणार आहेत, गो फॉर इट. वी विल डिस्कस अगेन 2026 मेन्स पेपर, आणि मग तुम्ही समजून घ्यायचं पुन्हा. ठीक आहे. पुढे पहा, डिस्कस द पॉवर्स, रिस्पॉन्सिबिलिटीज अँड लिमिट, सॉरी लोकपालचे अधिकार, जबाबदाऱ्या आणि मर्यादा. अधिकार लिहायच्यात, जबाबदाऱ्या लिहायच्यात, मर्यादा लिहायच्यात, त्यावर चर्चा करा. त्याची तुलना स्वीडनच्या लोकपालशी करा. हा क्वेश्चन आउट ऑफ बॉक्स होता. कोणीही ट्रस्ट मी कोणीही इमॅजिन करू शकत नाही. ओम्बड्समन, हां डिस्कशन केलं असेल की स्वीडनचे ओम्बड्समन असतात एटसेट्रा, बट त्याच्यावरती पण लोकपाल आणि त्याचं कंपॅरिझन तुलना, नो नॉट पॉसिबल. बट हां तुम्ही लक्ष्मीकांत वाचले तर तुम्हाला चांगलं माहिती लोकपालचे अधिकार काय आहेत, जबाबदाऱ्या काय आहेत, ते कशा आले, पार्श्वभूमी काय आहे. मग तुम्ही सुरुवातच करू शकता. लोकपाल कधी आलेले, इंडिया अगेन्स्ट करप्शन ह्या मुवमेंटमधून, की भारत भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन
सो भारताचे भ्रष्टाचार विरुद्ध जन आंदोलन जे 2013 मध्ये गाजलं होतं डॉक्टर अण्णासाहेब हजारे यांच्या मार्गदर्शनाने म्हणा किंवा यांच्या नेतृत्वामध्ये. सो जन आंदोलनातून उभं राहिलेली ही संस्था आहे. तिला संविधानिक दर्जा नसला तरी आजही ती ज्या काही स्टॅच्युटरी बॉडीज आहेत, कायदेशीर संस्था आहेत, त्याच्यामध्ये सर्वात अधिकारांच्या बाबतीत सर्वात प्रबळ असलेली संस्था मानली जाते. हे झालं तुमचं इंट्रोडक्शन. दुसरं इंट्रोडक्शन, सपोज हे नसेल तर दुसरं काय, मी जे मगाशी सांगितलं ते फिफ्थ पिलर. भारतीय लोकशाहीचे 5 आधारस्तंभ आहेत, 4 नाही तर 5 आहेत. 4 तर तुम्हाला माहिती आहे बघा, ज्युडिशरी, एक्झिक्युटिव्ह, कायदेमंडळ आणि प्रेस, वार्ता किंवा न्यूजपेपर, मीडिया म्हणतो आपण. 5वा आधारस्तंभ आहे संविधानिक आणि गैरसंविधानिक किंवा कायदेशीर संस्था. यांच्या आधारावरती लोकशाही टिकून आहे आणि हे लोकशाहीचं एक सर्वोत्तम उदाहरण आहे. सो हे झाले इंट्रोडक्शन्स. मग तुम्हाला हे सरळ सरळ 3 भाग करायचे, अधिकार काय, जबाबदाऱ्या काय, मर्यादा काय, त्या गोष्टी लिहायच्या. प्राईम मिनिस्टर वगैरे एटसेट्रा एटसेट्रा, त्यांची अपॉइंटमेंट कशी होती, कोणी लिहू शकतो, काही प्रॉब्लेम येणार नाही. प्रॉब्लेम फक्त इथे येईल. आणि ट्रस्ट मी, याला वेळ घालायचा नाही. येत असलं तर लिहायचं, नाही तर सोडून द्यायचं. 15 पैकी मला इथं 5च मार्क पाहिजे, जे माझे 2.5 2.5 मार्क किंवा 2 मार्क एक्स्ट्रा स्वीडनला जाणार होते, नो प्रॉब्लेम. मला जर वेळ मिळाला शेवटी प्रश्नपत्रिकेच्या, त्यावेळेस मी ते अटेंड करण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. सो ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघा. कमेंट ऑन द पॉलिटिकल डेव्हलपमेंट. मागील 3 वर्षातील मालदीव, मी म्हणलं ना हे आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन आलाय. मालदीवमधील राजकीय घडामोडींवरती भाष्य करा. त्या भारतासाठी हानिकारक ठरू शकतात काय, त्यासाठी उपाययोजना सुचवा. ज्याला मालदीवचा अंडरस्टँडिंग आहे त्याला लिहिता येईल, अदरवाईज हा क्वेश्चन डिस्कशन. कारण मालदीव कुठं चर्चेतच नाही भाऊ, का विचारलं हे पण मला माहीत नाही. प्रश्नपत्रिका तयार करणारे जस्ट मालदीवला फिरून आले असतील म्हणून. हा 2025ला होतं चर्चेमध्ये, कारण का की मालदीवचे जे प्रेसिडेंट आहेत थोडेसे इंडिया आउट कॅम्पेन वगैरे झाली होती आणि त्याच्यानंतर कुठेतरी भारताने म्हणजे आपल्या मोदीजींनी सुद्धा आपल्या लक्षद्वीपवरती जाऊन प्राणायाम योगा केली होती. प्राणायाम योगा नाही पण बीच हंटिंग, ठीक आहे, बीचवरती फिरायला गेले होते. सो कुठेतरी लक्षद्वीपमध्ये आपलं टुरिझम वाढावं म्हणून गेले होते. पण अगेन पुन्हा एकदा मालदीवसोबत चांगले कोऑपरेशन आले, मग तुम्हाला ते लिहायचं होतं. ठीक आहे, असो हरकत नाही, आउट ऑफ कॉस्ट. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कम्पेअर द सार्क आणि बिमस्टेक विथ रेफरन्स टू द नॅशनल इंटरेस्ट ऑफ द इंडिया. भारताच्या राष्ट्रहिताच्या संदर्भात सार्क आणि बिमस्टेक बद्दल चर्चा करा. व्हॉट आर द सिग्निफिकन्स ऑफ दिस रिजनल ऑर्गनायझेशन फॉर इंडिया. 2 क्वेश्चन, एक तर कम्पेअर करायचं सार्क वर्सेस बिमस्टेक, आणि दुसरं काय आहे त्याचे महत्त्व सांगायचे, या संघटनांचे काय महत्त्व आहे. मी काहीच बोलणार नाही तुम्हाला, मी फक्त एक डायग्राम दाखवतो किंवा एक PDF दाखवतो. ठीक आहे, आणि ही आपल्या नोट्सची PDF आहे. आता ही इंग्लिशमध्ये आहे पण ह्या माझ्या स्वतःच्या नोट्स आहेत, मी त्या मराठीमध्ये लाईव्ह क्लासमध्ये ट्रान्सलेट करून दिलेले आहेत आणि लिहून दिलेले आहेत. हे मी PDF प्रिंटमध्ये दिलेलं नाही. जे हँड रिटन आहे ते हँड रिटन आहे, ते तुमच्यासाठी आणले फक्त. जे हँड रिटन आहे याचा अर्थ ते क्लासमध्ये शिकवलं गेलेलं आहे, ते विद्यार्थ्यांच्या नोट्समध्ये तुम्हाला सापडेल. पहा क्वेश्चन कसा आहे आणि किती पेजेस हे पण सांगतो तुम्हाला. 4च पेजेस आहे, 4 पेज वाचा, एक क्वेश्चन डन. ठीक आहे, पहा काय क्वेश्चन होतं. बिमस्टेक काय आहे, इंट्रोडक्शन, त्याचे मेंबर्स कोण आहेत, रिसेंट काय गोष्टी आहेत, सार्ककडून भारत आता बिमस्टेककडे का लक्ष द्यायला लागलेला आहे, तो टॉपिक. ठीक आहे, त्याच्यानंतर हे पहिल्या पेजवर, आणि किती सुटसुटीत 4 पेजेस आहे. जर व्यवस्थित मी टाईप करून दिलं ना एका पेजमध्ये बसेल. ठीक आहे, पुढे काय बघा, रिलिव्हन्स ऑफ सार्क, सार्कचे महत्त्व. आत्ता जस्ट क्वेश्चन होता, तोच क्वेश्चन होता, सार्कचे महत्त्व. रिजनल ऑर्गनायझेशनचं काय महत्त्व आहे, एक आयडेंटिटी, आपली ओळख निर्माण करण्यासाठी, प्रादेशिक सहकार्य करण्यासाठी. आणि मी कन्क्लुजन सह दिले की काय लिहायला गेलं पाहिजे. सो एक पार्ट तर कव्हर झाला. दुसरा पार्ट बघा, ॲज इट इज चार्ट जो काढू ना येईल ना, डन येतो. 15 पैकी त्याला 10 मार्क. मला तर वाटतं द्यायला पाहिजे, पण चला ठीक आहे, नाही 10 दिले तर 8 मार्क तर कुठं नाही. ज्याला 8 मार्क त्याला 120 125 मार्क येतात. आणि ट्रस्ट मी 120 125 मार्क जे असलं म्हणजे यू आर गोइंग टू बी द टॉपर. ठीक आहे, चार्ट ॲज इट इज होता, सार्क वर्सेस बिमस्टेक, आणि ॲज इट इज मराठीमधून मी लिहून दिला होता क्लासमध्ये. बट हँड रिटन नोट्स आहेत, त्या लक्षात ठेवा. ह्या मी बाहेर देत नाही, कारण मी ह्या क्लासमध्ये लिहून देतो या गोष्टी, कारण ह्या करंट अफेअरचा पार्ट होत चाललेला आहे. सो मला माहिती ना क्वेश्चन काय येणार आहे, कुठून येणार आहे, कशा प्रकारे आला तरी प्रत्येक टॉपिकवरती डिकोड करून क्वेश्चन काय येऊन काय येऊ शकतो हे सुद्धा मला माहिती येते लक्षात. पुढे काय बघा, एक्सप्लेन द रोल ऑफ गव्हर्नमेंट स्कीम्स इन ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ सेल्फ हेल्प ग्रुप्स. आता मी सेल्फ हेल्प ग्रुप टॉपिक कव्हर केला होता बरं का. आधी ट्रिक काय झाली बघा, जे काही बचत गट आहेत किंवा स्वयंसहायता ग्रुप म्हणतो आपण त्यांना, हे बचत गटांबाबत मी डिटेल एक 6-7 पेजेसची PDF तयार केली होती आणि त्याच्यामध्ये डिटेल डिस्कशन केलेलं की बचत गटावरती कोणताही प्रश्न होत्या.
बचत गटाची समस्या काय आहे, बचत गटांसाठी कोणत्या कोणत्या स्कीम्स आहेत, बचत गटांच्यासाठी सरकारने कोणती कोणती पावलं उचललेली आहे, बचत गटांचे महत्त्व काय आहे, बचत गटांच्यामुळं कशा प्रकारे महिला सक्षमीकरण होतं, हे डिटेल डिस्कशन केलं. आता यांनी क्वेश्चन उलटा विचारला. मी काय दिलं होतं बघा, पण कंटेंट तेच हे सांगायचं आहे मला. क्वेश्चन होता, आपला टॉपिक होता सेल्फ हेल्प ग्रुप. ठीक आहे, सेल्फ हेल्प ग्रुपवरती आपण काय डिस्कस केलं, सेल्फ हेल्प ग्रुपचं महत्त्व काय, सगळ्यात पहिल्यांदा सेल्फ हेल्प ग्रुपची वैशिष्ट्ये कोणती आहेत, आणि हे सुद्धा सांगितलं होतं. हे DPSP मधल्या एका आर्टिकलमधून आहे. ठीक आहे, ॲज इट इज तिथून आहे, म्हणजे मार्गदर्शक तत्वांमधलंच उचललेलं आहे. तेच इंट्रोडक्शन आहे आपलं सेल्फ हेल्प ग्रुपचं. हीच त्याची ती वैशिष्ट्ये आहेत, त्याचे महत्त्व काय हे सुद्धा केलं. त्याच्यासाठी गव्हर्नमेंटनी कोणत्या कोणत्या स्कीम्स योजल्या आहेत, म्हणजे त्याच्या गव्हर्नमेंटने उचललेल्या पावले, गव्हर्नमेंटनी कोणती कोणती पावले उचलले गेलेली. त्याच्यानंतर सेल्फ हेल्प ग्रुपचं महत्त्वामध्ये महिलांच्या सक्षमीकरणामध्ये मग त्याचं महत्त्व काय आहे. ठीक आहे, साक्षरता म्हणजेच कोणती, वित्तीय साक्षरतेमध्ये त्याचं महत्त्व काय आहे, सेल्फ हेल्प ग्रुपला भिडवणाऱ्या समस्या काय ते सांगितलं होतं, आणि याच्यासाठी अजून कोणत्या कोणत्या उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत, ह्या अँगलने आपण तो प्रश्न कव्हर केला होता, तो टॉपिक कव्हर केला होता. आता त्यांनी काय विचारलं, ह्या स्कीम्स अशा कोणत्या आहे ज्याच्यामुळे सेल्फ हेल्प ग्रुपमुळं वाढते, त्याची ग्रोथ होती, त्याची वाढ होती. सिम्पल हे कंटेंट, पण याच्यामध्ये महत्त्व ॲड करायचं होतं, कारण का तेच महत्त्व आहे की जे सेल्फ हेल्प ग्रुप वाढतं हे सांगायचं होतं. आणि थोड्याशा फॅक्ट्स पाहिजे होत्या याच्यामध्ये, जरा डेटा पाहिजे होता की कशा प्रकारे सेल्फ हेल्प ग्रुपची संख्या वाढत चाललेली आहे, बचत गटांची संख्या वाढत चाललेली आहे, त्यांचं महत्त्व वाढत चाललेलं आहे. दॅट्स इट. सो थोडी तुमची क्रिएटिव्हिटी, बट 60-70% क्वेश्चन इथून कव्हर होतो. त्याच कंटेंटमध्ये मग तुम्हाला त्या स्कीम्सुद्धा लिस्टेड आउट दिलेल्या होत्या. ठीक आहे, सो नेक्स्ट पुढे काय बघा, एक्सप्लेन द रोल ऑफ हेल्थ एज्युकेशन इन द डेव्हलपमेंट ऑफ द ह्युमन रिसोर्सेस. मानवी संसाधन विकासात आरोग्य आणि शिक्षणाची भूमिका काय ते स्पष्ट करा. अगेन नाही वरती सुचले तर खाली तरी लिहा. मग अशीच मी तुम्हाला लिहिता लिहून दाखवलं होतं बघा, मी ती सायकल काढली होती दारिद्र्याची त्यावेळेस. हेल्थ पाहिजे, तुमचे आरोग्य व्यवस्थित पाहिजे, तुमचं शिक्षण व्यवस्थित पाहिजे, आणि जर तुमचं स्किल डेव्हलपमेंट दिलं की तुमचा मानवी विकास झाला. जे माझे विद्यार्थी आहे ते डेफिनेटली लिहून येणार HRD बरोबर हा फॉर्म्युला, H+E+S त्याला बॉक्स करायचं, डन. कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगची क्लिअरिटी आली ना समोरच्या एक्झामिनरला, तो तुम्हाला मार्क देतो, म्हणून मी डन म्हणलं. त्याला समजलं ना मानवी विकास संसाधन म्हणजे काय, हे मानवी विकास संसाधन आहे, तर तो तुम्हाला मार्क द्या ना. आणि त्याच्याबद्दल डिटेल डिस्कशन केलेलं, त्याच्या नोट्स नाही, डिटेल डिस्कशन आहे क्लासमध्ये की ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट म्हणजे काय, हेल्थ म्हणजे काय, एज्युकेशन म्हणजे काय, आणि त्याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट ॲड केलं. आणि मी त्याचे शॉर्ट्स पण म्हणजे स्क्रीनशॉट्स म्हणा किंवा काही लेक्चरचे काही टॉपिक्स म्हणा तुम्हाला शेअर पण करेल मी, मुलांच्याकडून नोट्स घेऊन काही शेअर करेल तुम्हाला मी. सो दिस इज हाऊ द प्रिपरेशन शुड बी डन. की मला जर मानवी संसाधन विकासाची तयारी करायची आहे तर मी हेल्थची तयारी केलेली आहे, आरोग्याची तयारी केलेली आहे, शिक्षणाची तयारी केलेली आहे, कौशल्य विकासाची तयारी केलेली आहे, माझी मानव संसाधन विकासाची तयारी डन झाली. आणि तोच प्रश्न आला. ठीक आहे, नेक्स्ट लास्ट क्वेश्चन. एक्सप्लेन सन 2047 पर्यंत विकसित भारताचे ध्येय गाठण्याच्या दिशेने भारत वाटचाल करत असताना, आता हिंट घ्यायची ना रे, कुठेतरी हे जे सन 2000 विकसित भारताचं ध्येय हेच कुठेतरी वरच्या 19 क्वेश्चनमध्ये कुठेतरी एका ठिकाणी कन्क्लुजन म्हणून वापरा ना तुम्ही, काय हरकत आहे, इथेच वापरा, 19व्या प्रश्नालाच वापरा, जाऊ द्या. की भारताच्या सन 2047 पर्यंत विकसित भारताचे ध्येय स्वप्न साकार करण्यासाठी आपल्याला मानवी संसाधन विकास करणं सुनिश्चित करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला राष्ट्रीय जे शिक्षण धोरण आहे ते राबवावं लागणार आहे. प्रधानमंत्री आयुष्मान भारतासोबतच हेल्थ रिफॉर्म्स, आरोग्य क्षेत्रामध्ये काही सुधारणा करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर जी जनरेशन आहे आपल्याला ॲटलिस्ट पाठीमागची जी अल्फा जनरेशन म्हणतो, झेड जनरेशन म्हणतो, जेनजी म्हणतो, या जनरेशनला स्किल देणं गरजेचं आहे. त्यातून आपलं 2047 भारत स्वप्न पूर्ण होण्यास, साकार होण्यापासून कोणी राखू शकत नाही. हेच इथं वापरा ना कंटेंट, काय प्रॉब्लेम आहे. पुढे काय बघा, ई गव्हर्नन्स हे प्रशासनाचे भविष्य घडवण्यात एक प्रमुख आधारस्तंभ म्हणून उदयास येत आहे. स्पष्ट करा की कशा प्रकारे एक प्रमुख आधारस्तंभ म्हणून उदयास येत आहे की ई गव्हर्नन्स म्हणून. आता ई गव्हर्नन्सवरती आपण डिटेल डिस्कशन केलेलं आहे. ई गव्हर्नन्स म्हणजे काय, ठीक आहे, त्याचं महत्त्व काय आहे, त्याचे कोणते कोणते मॉडेल्स आहेत, ठीक आहे, डिटेलमध्ये पहा. क्वेश्चन नंबर टेस्ट सिरीजमधला क्वेश्चन असणार आहे 100%. ई गव्हर्नन्स म्हणजे काय, हां हे बघा, हा क्वेश्चन आहे आपला 20 नंबरचा. टेस्ट 4 मधील क्वेश्चन नंबर 10 आहे. काय टेस्ट 4, ई गव्हर्नन्स म्हणजे काय, त्याची प्रमुख वैशिष्ट्ये कोणती आहेत, कार्यक्षम व पारदर्शक सार्वजनिक प्रशासन साध्य करण्यासाठी. कार्यक्षम आणि पारदर्शक सार्वजनिक प्रशासन म्हणजेच काय, विकसित भारत, हे समजलं ज्याला त्याने उत्तर लिहिलं ते उपयुक्त ठरते. स्पष्ट करा, म्हणजेच त्याचं महत्त्व लिहायचं. इन शॉर्ट सगळ्याचं कन्क्लुजन एवढंच आहे की त्याचं महत्त्व लिहायचं. ई गव्हर्नन्सचं महत्त्व कसं आहे, त्यातून विकसित भारताचं स्वप्न कसं साकारलं जाऊ शकतं, सिम्पल. आणि तो क्वेश्चन आहे टेस्टमधला ॲज इट इज.
ठीक आहे. आता पहा, राहिला एकच प्रश्न आपला. कोणता प्रश्न राहिला आहे? आय थिंक 9 नंबरचा प्रश्न राहिला होता आपला. ठीक आहे, तो पहा 1 2 ओके सॉरी हां, भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये लॅटरल एंट्री म्हणजे पार्श्वमार्गाने प्रवेश करण्याच्या संभाव्य परिणामावरती भारतीय नोकरशाही रचना आणि प्रशासनाच्या संदर्भात चर्चा करा. सिंपल क्वेश्चन आहे की तुम्हाला लॅटरल एंट्रीचा काय इम्पॅक्ट होतो, होऊ शकतो, पर्टिक्युलरली इंडियन ॲडमिनिस्ट्रेशन सर्व्हिस ज्याला IS सर्व्हिस म्हणतो, किंवा ओव्हरऑल ब्युरोक्रॅटिक आपलं जे प्रशासकीय संरचना आहे किंवा प्रशासन आहे याच्याबद्दल ते तुम्हाला डिस्कस करायचं आहे. सिंपल क्वेश्चन आहे. आणि मग आपल्या नोट्समधला हा स्क्रीनशॉट आणलाय मी ॲज इट इज. पार्श्व प्रवेशाचा आढावा, लॅटरल एंट्री ओव्हरव्ह्यू. ठीक आहे, रेफर PDF म्हटले. PDF पाहूया. हे बघा, ही PDF आहे. आता बघा, ह्या PDF मध्ये आपल्याला सिलेबसचा टॉपिक आहे की लोकशाहीमध्ये नागरी सेवांची भूमिका. आणि मी त्यावेळेस सांगितलं होतं प्रश्न काय येऊ शकतो. त्याच्या अनुषंगाने मी इंट्रोडक्शन दिलं, काय काय इंट्रोडक्शन असले पाहिजे, त्याच्या संदर्भात घटनात्मक तरतुदी दिल्या का, आता का आपलं आर्टिकल हे 309 312 वगैरे माहिती असलं पाहिजे. त्याच्या अनुषंगाने लोकशाहीमध्ये नागरी सेवकांची काय भूमिका आहे, हा जो स्ट्रेट फॉरवर्ड टॉपिक आहे सिलेबसचा, त्याच्याबद्दल डिटेल डिस्कशन केलं. कार्यक्षमता वगैरे, कारण इथं कंटेंट जनरेट करतं. हे जे बॅकग्राऊंडचे टॉपिक्स आहेत ना, हे कंटेंट जनरेट करायला हेल्प करतात आपल्याला. ठीक आहे, नागरी सेवांनी बजावलेली भूमिका, कोणती कोणती भूमिका त्यांनी बजावलेली आहे. आणि त्यानंतर पहा, समस्या पण विचारल्यात बघा. चॅलेंजेस ऑफ जनरलिस्ट ऑफ सिव्हिल, म्हणजे जनरलिस्ट वर्सेस स्पेशलिस्ट, विशेषज्ञ किंवा सामान्यज्ञ. मग याच्यामध्ये काय फरक आहे तो पण. विशेषज्ञ म्हणजे लॅटरल एंट्री, हा लक्षात ठेवा. पण तरी मी देखील सेपरेट पण दिलेले आहे. एक सेकंड आहे मला. हां, हे बघा, नागरी सेवांसंबंधित समस्या काय, आणि त्यातलं सगळ्यात पहिले दिले पार्श्वप्रवेश. पार्श्वप्रवेशाचा आढावा, लॅटरल एंट्रीचा ओव्हरव्ह्यू. इंट्रोडक्शन लिहिले, त्याच्याबद्दल माहिती दिली आणि डिटेल क्वेश्चन दिला आणि ॲज इट इज आलाय. कोणत्या कोणत्या कमिटीने शिफारशी केल्या होत्या की लॅटरल एंट्री असली पाहिजे. त्यानंतर पार्श्वप्रवेशातील मागील उदाहरणे पण दिलेत. नंदल निलेकणी, मॉन्टेक्सिंग अहलुवालिया, विजय केळसकर, रघुराम राजन एटसेट्रा. तज्ज्ञ किंवा क्षेत्रीय तज्ज्ञांची गरज आहे का, ती जी लॅटरल एंट्री त्याची गरज आहे का, त्यांच्याकडे तांत्रिक ज्ञान असतं. जर कॉम्प्लेक्स सिच्युएशन असेल तर त्याला मॅनेजमेंटचा प्रायव्हेट सेक्टरचा आढावा आहे. त्यांच्याकडे जे त्यांच्या क्षेत्राचं नॉलेज आहे, त्यांच्या विभागाचं नॉलेज आहे ते अमाप आहे. शासन आणि कामगिरीमध्ये सुधारणा होऊ शकतात त्यांच्यामुळं. अधिकारांच्या खूप साऱ्या जागा ऑलरेडी रिक्त आहेत. ठीक आहे, कार्मिक मंत्रालयाचं पण काय म्हणणं आहे. त्याच्यानंतर त्यांचं जे नॉलेज आहे ते टिकून ठेवायचं असं ना, आपल्याला ते रिटेन करायचं असेल तर काय करावं लागेल. एवढंच काय, दुसरी बाजू पण दिली होती, युक्तिवाद दिला होता, म्हणजे डिबेट्स दिल्या होत्या की नसायला पाहिजे, IAS लोक का अपोज करतात, त्याच्यावरती आपल्या प्रशासनावरती काय परिणाम होईल. टोटल PDF बघा 10 पेजेस आहे, म्हणजे पाठपोट 5 पेजेस आहे. त्याच्यामध्ये 4 क्वेश्चन कव्हर होतात आणि 4 पैकी 1 क्वेश्चन 100% येतो. रोल ऑफ सिव्हिल सर्व्हिसेस इन डेमोक्रेसी, नागरी सेवांची लोकशाहीमध्ये भूमिका. 2, त्याच्या संदर्भातील काही गोष्टी आलेल्या असतात, जसं की सुधारणा, कर्मयोग, मिशन कर्मयोगी असू शकतो किंवा लॅटरल एंट्री, दोन्हीपैकी एक येईल असं म्हटलं होतं. मला चान्सेस होते, ट्रस्ट मी ऑनेस्टली सांगतो, मिशन कर्मयोगीवरती प्रश्न येईल असे चान्सेस होते. बट ठीक आहे ना, दोन्ही मी दिले होते आणि दोन्हीपैकी एक येईल हे सांगितलं होतं. मग ते एक तर ते असू शकतं, किंवा समस्या काय आहे सध्या प्रशासकीय क्षेत्रापुढे, हे 4 क्वेश्चन विचारले जातात. याच्या पलीकडे 5वा क्वेश्चन विचारला जात नाही, दिसून येत नाही जनरली. आणि मग हेच तर 4 क्वेश्चनचे टॉपिक मी डिटेलमध्ये डिस्कस केलेले आणि थोडं लेंदी दिलेलं आहे इथं. कारण का, तुमच्या नोट्समध्ये काय असायला पाहिजे, हा जो टॉपिक आहे ना एवढंच लिहिलेलं असलं पाहिजे आणि एक्झाम्पल बस. पण हे जास्त का दिलं, थोडंसं कंटेंट वापरता आलं पाहिजे की त्याच्यावरती काही प्रश्न येऊ द्या, ह्याच 5 पेजेसमधलं कंटेंट वापरता आलं पाहिजे. 5 पेजेस वाचले, 1 क्वेश्चन डन आहे आणि जनरली हा क्वेश्चन 15 मार्काला येतो. आता मला सांगा तुम्ही हे डिस्कशन केल्यानंतर काय मिळालं आपल्याला, एक कन्क्लुजन काढूया आणि मग हे डिस्कशन थांबूया. पहिली गोष्ट, आयोग MPSC इज नॉट गोइंग टू बी अ इझी ऑर सिम्पल, स्ट्रेट फॉरवर्ड नसणार आहे. इट विल रिक्वायर ॲनालिसिस, विश्लेषणाची गरज असणार आहे. इवन जरी तुमचे वेग किंवा संदिग्ध म्हणतो आपण किंवा ब्रॉड असे क्वेश्चन असले तरी, वेग किंवा ब्रॉड क्वेश्चन असले तरी, ज्याचं ॲनालिसिस तगडं त्याला मार्क मिळणार आहे. आणि ज्याची ॲन्सर रायटिंग प्रॅक्टिस चांगली आहे अशा क्वेश्चनमध्ये, कारण त्याला कळतं कोणतं कंटेंट कमी करायचं आहे, कोणतं कंटेंट वाढवायचं आहे, तो इथं या ठिकाणी एक्सेल करणार. ठीक आहे, पहिलं. दुसरं, इंटरलिंकिंग ऑफ टॉपिक्स असणार, म्हणजेच काय, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन नाही.
एका टॉपिकवरच असतील असं नाही. थर्ड, कन्व्हेन्शनलच असतील असं पण नाही. कन्व्हेन्शनल म्हणजे पारंपरिकच स्वरूपाचे, सरळ सरळ क्वेश्चन विचारला आहे, फंडामेंटल राईटचं महत्त्व सांगा, असले क्वेश्चन विचारले जाणार नाही. त्याच्यातून कंटेंट एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे. चौथं, आपल्याला पाहिजे शॉर्ट कंटेंट, तरच लिहिता येईल. जास्त झाल्यावरती ते सगळं कालाकिता होईल, लक्षात ठेवा. पाचवी गोष्ट काय कळाली, इम्पॉर्टन्स ऑफ करंट अफेअर. करंट अफेअर कुठं गरजेचं आहे? एक, IR मध्ये तर डायरेक्ट 2 वर्षाचं 2 इयर्सचं करंट अफेअर विचारायचं, 2 वर्षाचं तयारच करायचं. दुसरं, प्लस IR मध्ये सर्व करायचं, सगळं करून ठेवायचं, काही विचारलं जाऊ शकतं. दुसरं, जे सोशल जस्टिस आणि गव्हर्नन्स आहे या बाबतीत जरा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आलेत, ॲज इट इज, म्हणजे जसं तसं टॉपिकमधून क्वेश्चन आलेले आहेत, परंतु ते फार ॲनालिटिकल लिहिले जाणार आहे. सो आपल्याला ॲनालिसिस पाहिजे, इन्क्लुडिंग स्कीम्सचा आढावा घ्या, जे म्हटलं होतं ना ते ॲनालिसिस होतं, ते ॲनालिसिस पाहिजे. तिसरं आपलं कन्क्लुजन काय बघा, पॉलिटीचे जे क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये 3 गोष्टी पाहिजेत तुम्हाला. एक, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, संघराज्यवाद म्हणजे काय, कॉन्स्टिट्यूशनल, मूलभूत संरचना, ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन आला असेल, मी एक क्वेश्चन करून घेतला होता, इंडियाज कॉन्स्टिट्यूशन इज नोन ॲज अ कॉर्नरस्टोन ऑफ नेशन. ते भारताचा एक कडा आहे असं मानलं जातं, मजबूत कडा आहे. याचा अर्थ असतो की त्याच्यातली अशी काही वैशिष्ट्ये जी भारतीय लोकशाहीला, मग तुम्हाला पाहिजे फिलॉसॉफिकल नॉलेज, तुम्हाला पाहिजे कन्सेप्च्युअल नॉलेज, तुम्हाला पाहिजे अंडरस्टँडिंग ऑफ द कन्सेप्ट, संकल्पना, ते माहीतच पाहिजे. चांगल्या कन्सेप्ट, चांगल्या अंदाजे, चांगल्या माहिती असल्या पाहिजे, कन्सेप्टशिवाय होणार नाही. दुसरं काय पाहिजे तुम्हाला, आर्ग्युमेंट्स पाहिजेत, वादविवाद काय आहेत ते माहिती पाहिजेत, घटना दुरुस्त्यातील वादविवाद काय माहिती पाहिजे, जजमेंट्समधील वादविवाद काय, न्याय, हे सगळं माहितीच असलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट, थोडंसं फॅक्टसुद्धा लागणार आहे, की काही गोष्टी फॅक्च्युअलीसुद्धा विचारल्या जातील, ज्या स्ट्रेट फॉरवर्ड असतील, लक्ष्मीकांतमधून पण कव्हर होतील, लोकपाल असेल, आंतरराज्य परिषद असेल, एटसेट्रा. हे झालं. त्याच्यानंतर गरज आहे की काही क्वेश्चन आपल्याला कंटेंटमधून कव्हर होणार आहे, काही अंडरस्टँडिंग आपल्याला क्लासेसमधून कव्हर होणार आहे, ज्याला क्रॅश कोर्समधून, आणि त्याच्यानंतर पाहिजे ती टेस्ट सिरीज, ती प्रॅक्टिससाठी. कारण का, हे जे आपलं कंटेंट आहे ज्याच्यातून आपल्याला कन्सेप्ट्स वगैरे समजल्यात, माहिती आहे, डेटा आहे, त्याची अंडरस्टँडिंग आली, पण त्याचं ॲप्लिकेशन टेस्ट सिरीजमध्ये जर करता आलं नाही तर तुम्हाला ते पॉसिबल नाही. आणि ह्या टेस्ट सिरीजमधून आणखीन एक गोष्ट शिकायची, ती म्हणजे फ्रेमवर्क कसे बनवायचे त्या आन्सरचे. भले मी सांगितलं तुम्हाला की प्रधानमंत्री जनधन योजनेवरती डायरेक्ट आपण तयारी केली नव्हती, डायरेक्ट क्वेश्चन ॲज इट इज लिहून पाहिलं नाही, परंतु आपण मनरेगाची तयारी केली होती की मनरेगाचं कॉन्ट्रीब्युशन काय. मग मला काय करायचं होतं, फक्त पण प्रधानमंत्री जनधन योजनेचा फॉर्मॅट मनरेगामध्ये बसवायचा होता, की सुरुवातीला वैशिष्ट्य, नंतर डायग्राम कोणती असेल, काय असेल, त्याचं ॲनालिसिस करताना हेडिंग काय द्यायचं, कन्क्लुजन काय द्यायचं, इंट्रोडक्शन काय द्यायचं, एटसेट्रा. फक्त त्याच्या स्पेसिफिक गोष्टी बसवल्या की डन. येते लक्षात. ही सगळ्या गोष्टी अंडरस्टँड झाल्यानंतर मग मला लक्षात आलं की ज्याच्याकडे हे कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लस ही गोष्ट कुठं साध्य होणार आहे, ज्याच्याकडे UPSCचा अनुभव आहे त्याच्याकडे. ट्रस्ट मी, ऑब्जेक्टिव्हवाल्यांचं कामच राहिलं नाही, त्यांना आत्ताच सांगितलं आयोगाने पॅक करा म्हणून, ठीक आहे. किंवा स्वतःमध्ये रिफॉर्म करा, स्वतःमध्ये ती ॲनालिटिकल, असं नाही की ते करू शकणार नाही, बट डेफिनेटली त्याला थोडासा अभ्यास करावा लागेल, त्याच्यात थोडंसं टाईम द्यावा लागेल, समजून घ्यावं लागेल गोष्टी, त्याच्यामध्ये जावं लागेल, गो थ्रू, ठीक आहे. सो मार्गदर्शन फार महत्त्वाचं आहे, ठीक आहे. सो अशा पद्धतीने हा पेपर होता. तरी देखील तुम्हाला काही शंका असतील तर नक्कीच मला मेसेज करा, तुम्हाला काय वाटतं सांगा. आणि तुम्हाला हे पण वाटत असेल तर मी माझे काही दिवसानंतर मी माझे स्टुडंट्स आहेत त्यांच्याशी तुम्हाला भेट करून देतो, किंवा तुमच्या कोणी ओळखीचे असतील तर त्यांना विचारा, हे जे मी आत्ता बोललो आहे यातली सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत की नाही, की मी फक्त बोलतो आणि क्लासमध्ये ॲक्च्युली तसं नाही आहे, तुम्ही व्हेरीफाय करून बघा, ठीक आहे. याच्या पलीकडे जाऊन GS3 आणि GS4ला काही गोष्टी अंडरस्टँड करून घ्या. एक, GS3 आणि GS4चा पेपर येतोय, त्या पेपरच्या अनुषंगाने काय गोष्टी करायच्या ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगतो, कारण का हा एक आयसोलेटेड GS2चा व्हिडिओ राहू द्या, जो की 2026च्या विद्यार्थ्यांना पण काम येईल. सो याच्यावरून आपल्याला GS3 आणि GS4मध्ये एक वीकमध्ये काय प्रिपरेशन करायचं आहे हे मात्र मी तुम्हाला त्या नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगतो. याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो एनी टाईम मला तुम्हाला असं वाटलं की सर नाही, आम्हाला लक्षात आलं की काय करणं गरजेचं आहे काय नाही, एनी टाईम कॉन्टॅक्ट करा. 93 70 74 21 94 हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे. एनी टाईम व्हॉट्सअप करा, कॉल करा, नो प्रॉब्लेम, आणि डिटेल डिस्कशन करूया, ठीक आहे. सो थँक्यू सो मच. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये अशाच प्रकारे ॲनालिसिसमध्ये. थँक्यू.